जन्माद्यस्य यतोऽन्वयात् इतरतश्चार्तेष्वभिज्ञस्मराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिभृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थोपदिष्टो निधन्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलां सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम् शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। ओम स्वस्त्यस्तु विशेष संमंगलानुसंधू काली ऐकलेच कशी परमात्मानं की वराह रूपाने त्याने अवतार घेतली कशी ब्रह्मानं स्वयंभू म्हणून तशी ती शतरूपादेवी सृष्टी केली तज्जेनं उत्पन्न जल सर्वांके जल त्या परमात्मा ब्रह्माला अंदुकून जल लगनो काय म्हणत तसं नाव पुरे जना कैल्या तेदाना त्यांका सृष्टी कोरका म्हणून त्यांनी प्रार्थना करताना रबच्या काही जाग ना म्हणताना तेदाना ब्रह्माने प्रार्थना करताना तेदाना ब्रह्मानं त्या परमात्मा चिंतन करताना सगळ्याला नांका दुखून त्या वराहरूपी परमात्माला अवतार जलो तदनंतर त्या परमात्मा अनुग्रहानं तांता गद्दा डेरी ह्या भूमी उभान धरली हिरण्याक्षेलो हिरण्याक्षाक सुर्वेक भूमी इकडे दोन हिरण्याक्षाला वध कोण तज्जे स्वकक्षे भूईक रब्बईला म्हणजे काणी आम्ही कालाई करेच तशी अध्ययन करताना शत्रुपा देवीला कधी विशेष जावनशील तसल्या प्रार्थनेनं तशीची ते ब्रह्माल कधी अनुग्रहानं स्वयंभू म्हणून तशीची शत्रुपा देवी जाऊन तांका त्याग जन चले चरण तशीची डॉग जन त्यांना चलायचं पण त्यांनी ते चले चलो म्हणून सांगणारे आकोती देवहूती प्रसूती म्हणून त्याग जन चले चरण मागे उत्तानपादनी प्रियव्रत म्हणून सांगून डॉग जन चलाचरण ह्या स्वयंभू म्हणून परंतु त्यांनी कसं करताची म्हणून सांगणारे प्रजा सर्जन कोरका म्हणून सांगून बाहेर सरताची कन्यादान कोरका म्हणताना देवभूती कर कोणावर टिकून देऊ का म्हणून तसं समस्येतना ब्रह्माला की किंवा निमित्त गे स्वयंभू म्हणून पडा चले कर कन्यादान कोरका मिगेल कार्याची प्रजापती मनो म्हणून सांगणारे चक्रवर्ती केला त्यांनी कसला अशा म्हणून सांगणारे प्रजोत्पत्ती कोरच्या कशी म्हणूनच तशी सर्व आम्ही मानव म्हणून सांगतात कंचान त्या म्हणून तुकून आम्ही लोकांना मानव म्हणून नाव तसं म्हणू ताणे अशेची तागे जीवनाची उद्देशूची सर्व प्रजा सृष्टी तशी असताना तो निमित्त पळा देवाला अनुग्रहानं मका देवहूती कन्यादान करत सौभाग्य मिळाल्या तशा उत्तम जावनशील वर कोण म्हणून तू सांगता म्हणून ब्रह्माला निमित्ताना ब्रह्म म्हणते एकलो कर्दम प्रजापतीस तक दिया योग्य जाऊन तुमगे लिया जाता पण तो कर्दम म्हणून सांगणारे तो एकलो महान पुरुष ब्राह्मण जेवच्याक परमात्माला दुखुनुची ब्रह्माला दुखून जन्म घेतलेलो जेवच्याक वर्णाश्रमात ब्राह्मण तो कसं करता म्हणून सांगणारे परमात्माला ध्यान करते तपस्या करते योग्य जावनशील तसं हजार वर्षपर्यंत परमात्मा तपस्या करताना तक्का शुक्ल रूपी नारायणाला परमात्मा साक्षात्कार जाता
हे पुरे जेवचे कृतयुगा सत्ययुगान तो परमात्मा कोण म्हणून सांगले शुक्लरूपी नारायण तसं युगाधिपती जाऊन शिल्प सुलभ परमात्मा चिंतन गुण तगेले तुमची प्रत्यक्ष घेता प्रत्यक्ष जाऊन परमात्मा आपल्या स्तोत्र करता अयो देवा मिगेल एक तुमची हज्जन करताना तू मग पावलं अत्यंत संतोष झाला देवा सांगून स्तोत्र करताना तू कसं जाव का निमदी म्हणून परमात्मा सांगता तेदान म्हणता पण मक्का बर्डीक जाव मक्का योगी जाव नसेल तसं कन्या कोण म्हणून तू सांग का म्हणून परमात्मा लगी कर्दम निमगेल परमात्मा सांगता पण मिगेल नत्वाल दुव स्वयंभू म्हणून परमात्मा पूतु ब्रह्म तगेल पूतु स्वयंभू म्हणून तगेल धुव नत्वाल धुव मेल पंत्री कोणकेस देवहूती म्हणून योग्य जावन असेल तसं संतान आमगेले मिगेले वंशाच तसे आवनो दोळ मुच्चून तो घेवेत म्हणून सांगून तक्का आज्ञे करता आणि परमात्मा तिरोधान देता हक्का या पुरे तरी एक मटा बितवे नाही असे अयो परमात्मा साक्षात्कार कोण घेते असं अमृत जावन असेल तसं त्या परमात्मा साक्षात्कार कोण घेतो ना इतली तपस्वी करून निमू जेव्हा वाडिके विषयाचे योग्य जावन असेल मोक्ष दिवचाक जीवन उद्धार देवचाक साधन केलं तसं तो परमात्मा और शुल्लक जावन असेल तसं या निमगेलं मोमून देत की जरी मध्वाचार्य निर्णय दिताच कर्तमान कचकी विवाह हा गोष्ट निमगेलं त्या चुकी नाही आम्ही कसले परमात्मा की आपले ना एक भंगरा इधन पुळवणं तंदो आहे लायक भंगरा इधन लायक असं आमगेल घरकडे शोकेस प्लास्टिक फुल दौरू चंद म्हणून सांगले कश असता तसं चिंता नामक जातली आम्ही पत्त्याने लौकिक जावन असेल तसं शुल्लक जावन असेल तसं विषयाचे परमात्माला प्रार्थना करतात तस जावन देवाल खंचे काळजी करताना देवाल कसले एक सेव करताना देवाल प्रदक्षिण काढताना देवस्थाना वरताना सर्व देवा मग न्यादी मग त्यांदी मग त्या न्यानाका त्यानाका कसले निंबूचा नाही देवा तुझा अनुग्रह असो या निष्काम जाऊन त्या परमात्मा प्रीती गोस्कर केले त्या जेनाची सर्व मिळते तुमका प्रीमियम अमाउंट येईल त्याच्यावर इंटरेस्ट आउट कशी वाढ येण्याची तुमचे सर्व जीवन करू जाता तशी परमात्मा अनुग्रह म्हणत असेल त्या मूल निधी असले त्या निधीच्या म्हणजे एक वाडेरीची तुमचे सर्व या सुखमय जीवन इत्यादी पुरे त्या पुरे टेक इट ग्रँटेड त्या पुरे येताचीच आपण त्या निंबू का म्हणू ना मुख्य जाऊन निंबू का कसं त्या परमात्मा अनुग्रह तसं परमात्मा केंद्र मिळताना हा हे त्यांची प्रजोत्पत्ती गोष्ट प्रार्थना केलं आम्हाला विषयाचे कर्तमाग बेजारजत्री श्रीमदाचार्य संताचे हे कर्तमान केलं चुकी नाही कारण कसं तो प्रजापती परमात्मा तागेल जीवनात उद्देशू त्या कोण भेटेल तागेल त्या जन्मा उद्देशू त्या परमात्मा ताण सेव कसं कोरका तुमगेल कसली उद्देश असं त्या परमात्मा या सृष्टी संरक्षण कोरका जरे ताक जाव का जल तसं पुत्र इत्यादी उत्पन्न कोर कर्दमान चरडू मामे ऐकताच कोण सप्तऋषींक कोण परे कन्यसच अरुंधती इत्यादी पुरे कर्दमांचर्य तसं ह्या आमकाजी अरुंधत लागतील गेले आजी कोणाकेही विवाह कोणी कसले पुढे जाना वसिष्ठ अरुंधती पुढूनची विवाह संपन्न जाऊच मूल जाऊन खंची तरी तिरी वसिष्ठ अरुंधती कसला पुढोच म्हणून सांगरी एक अशी जी तुमका कथा बाकी जाऊन एक विषय सांगता त्यांची एक ग्रहात त्यांची म्हणाल तसं एक आकर्षक शक्ती असते त्याच्यापाशी न्यून जाऊन असेल तसं ग्रह असले त्यात सुतुगुण उदाहरण एक आता भूयस भूईंची कशी एक जडावण जड अशी लोक त्याची आकर्षक शक्तीनं चंद्रू भूईंची सुतुगुणता जनरी भूईंच्या पशी जडावण सूर्य अशी लोक भूई सूर्या सुतुगुण म्हणारी एक सेंटर कोण अनेक त्यांची लाईट अशी त्याचा सुतुगुण एक स्टेबल म्हणाले हक्क पळयताना हक्क कंपेअर करताना हागे सुतुगुण त्याचा जितल्या कचकी विंगड मार्गावर होता भूई चंद्राक समजावून आणि तगेल प्रकार ना चंद्राल प्रकार कशी भूईंचे प्रकार समजा जलरी वसिष्ठ अरुंधती म्हणतो कशी म्हणून सांगली त्या दोन्ही परस्पर जाऊन तंतानी गुण येऊच त्या आम्ही जीवनात काण घेऊ का वसिष्ठ आणि अरुंधती त्यांनी कशी म्हणून सांगली दोग जन बामून बाईल एकल्याक बामून जड बाईल होगोर तसने बाईल जड बामून होगोर नाही 1 लाख इक्वालिटी याचा कोचा कशी वसिष्ठ अरुंधती घरान तू कसं की चोल का जले बैले किती संमत असं तिकडे भमनाल संमत असो
बैले कसले कोरका जले आणि बमनाने जले प्रत्येक विषयाचे वाटी केवढा सांगतेत तुम्ही खंचे धर्म अर्थ काम कर्म कसले करतात हे त्रिविध कर्म करताना बैले खंचे रीतीने संमती नातील तो एदरावचाना जे ती सुनुवच काम तशी तुम्ही सर्व खंची धर्म अर्थ काम हक्क पुरे हक्का ती काही भाग असं म्हणजे तसं एक संदर्शन गुरुजे वसिष्ठार तसं अरुंधती जायत वरलेल्या नाना रीती हंक जायत मुख्य जावनो कपिल नामक परमात्मूची तागेलांतो पश्चल जावनो जन्मा येतात तागेल करताना आमक मिळतं तसं ते सांगतो बसताना सांगे शास्त्र कपिलोपख्यान आमक मेळका तसं एक विशिष्ट जावनशे तसं ज्ञान दिला विजले ते कर्द मार्गंच की परमात्माला प्राप्त केलं लोकं मात्र मिळालं तशी अधिकार कोणास कोण कसं कोरता त्या परमात्माला त्यांनी हिंगिले कोणा खंच्या योग्य तसं त्या परमात्माला प्रार्थना केलं त्या चुकी जायना जर आमगेल कसं की असं आमगेल आमगेल जीवना उद्देश कसं म्हणून आमगोत ना आम्ही काय करते हड प्रजापत्य ज्ञाने आम्ही आमगेल जीवन उद्धार कोण घेतलेली सहज जड विंगडा उद्धार कोणची कसं लागी त्यामुळे तसं ज्ञान आमकना तस जाऊन आम्ही परमात्मा आपल्या इथं कसं या करून त्यांनी अधिकार येते अधिकार असेल त्यांनी गेलं योग्यची जलरी आणि मना बेजार करताना अनेक परमात्मा संतोष जल हा एक कळले ना हजी हे कसं मिगेल हजी वैरी मिगेल परम भक्ती हो हागेल खंची एक कारण हा कसं एक जेव कजले विंगडाले कसं निंगिनाश मिगेल अनुमती करताना हा ने हागेल जीवन प्रवेश केलो असल मिगेल परम भक्ता कडेर पश्चाताप भक्त असं म्हणून सांगून परमात्मा अपास वगैरे तर आहेत ते आणि पळताना तर आनंद भाषपते परमात्मा दोडा पळया कोणाकी एक संतोष देताना कसले एक प्रसन्न देताना कितली मट्टा होता एक दोड्ड जना संतोष पावच्या मस्त कष्ट सणाची बापू आणि गेल्या आमगेले कसं की म्हणून गेल्या रे आम्ही सहान काम केले रे संतोष पावतात जे परमात्मा संतोष पाव का तगे दोड्या दुखून एक आनंद भाष पिव का जरे कर्दम प्रजापती एक भक्तिशीली म्हणून अर्थ होऊन गया त्या कचकी दोड्या बुद्धा पडलेला त्या अधिक जले मात्र गई हा तो बिंदुसागर म्हणून त्याचे निर्माण झाले त्या बिंदुसागर म्हणत असेल पुण्य क्षेत्र त्या परमात्मा दोड्या दुखून पडलेलं असेल अश्रून उत्गान त्या बिंदुसागरा निर्माण जाता त्याची खंची तारी तो कर्दम प्रजापती असता अशी या विषय ऐकून त्यानं कसं जाता म्हणून सांगलेली मनो काही ब्रह्मा आदेश दिलं लोकुनो शीदा मनो कचेरी तिरी एक हडपणा याने म्हणले कराश शीदा कर्दम प्रजापती लेते आणि सांगते की पड्या देवान कोरचे घ्या पड्या हा मग क्षत्रिय हा क्षात्रु मनो सांगतास हा क्षत्रिय तू ब्राह्मण कर्दम प्रजापती ब्राह्मण अशी ब्राह्मण आणि क्षत्रिय संबंध जाव का म्हणाला देवान उद्देश कोण हा तुगेल विषयाचे मस्त ऐकलं मिगेल अण्णा मग सांगले मस्त विषय आता तू पळताना मिगेल पुरे संशय ना गेल्या मला मिगेल चल्ले कसं मस्त म्हणेल तसं मग विषय ना मग देवान तू सांगलाय की त्यांची देव होती तू वाडी कोण घ्या मग देवान तू का आदेश दिले रक्तन पुरे हात देऊच ताणे केदन आदेश दिला ताणे केदन तुका संमत दिल्या ताणे केदन ओंकार घाला हा का आपा सांगतो निघूच कसं असं म्हणून सांगून अत्यंत खुशी तो कसं करता म्हणून सांगले रे देव होतील हा तो कर्दम प्रजापती दिता आणि योग्य रीतीने तुम्ही जीवन जेव म्हणून सांगून ते लोकून बाहेर सरता देव होती पळया तिगेल कन्या कशी तिगेल निष्ठ कशी कोणकी उरलेलं मलगड्यान उरलेलं त्यांच्या कर्दम प्रजापती मन उरलेलं तिगेल कसं हे दोन इच्छा कारखान तुगेल कसं संमती म्हणून सांगली माती वाचून तिगेल कसं रे ना तुम्ही कशी सांगतात तशी म्हणाली अशी एक आदर्शपूर्वक जाऊन देव होती कर्दम प्रजापती वाढी कोण घेता त्याची नंतर कर्दम प्रजापती वाढी कोण घेता रे आणि कसं परमात्माने निमगीलं कोणा वाढी कोर का म्हणून सांगून जल्ल्या त्यानंतर आपण परमात्माला तपस्या बस एकडच्या वाढी कोण घेतल्या ती देव होती ती अनेक महान भाव कसं ती तपस्या म्हणून कळला एक चकार करना शीतान ते गेले तोने तगेली ट्रॅक ध्याना बसले तगे सर्व परिचय येते आणि करता शिके एक चकार काणी थोडा म्हणून ही मन उमडा तू कसं म्हणून करणार एक सन राज्य नाही सगळे या नाही सगळे भूमंडल नाही 14 लोक नियमन करत असेल राज्य ते म्हणून राज्य रश असल रायाल धुव
तो कर्दम प्रजापती एक ऋषीश्वर आदित्यना ताणी नुतळची पैसून एकडे पैसून ताणी तपस्या बैसताना कसले इच्छा कारखाना अशी हजारो हजार वर्ष तातागेल सेव करता असते एक पण ताक कर्दम प्रजापती ते दिसते अयो की मिले इतले सेव करता असं म्हणजे जल की कसले आशी कसले तुगल कसा हांडीव का तुका कसं कोर का तुका म्हणून निघे आज एक नवे वाटिक जल पुढे एक वर्ष भीतर कसले एक तासल घर नि जल कोणा परिस्थिती आज एकच मला विचार करा हजार वर्ष जल आधी काही तू हे कर्दम प्रजापती हिगले देवहूतीले एक चकार नाही वाटिक जाम वाटिक पुढेच येते उल्लेख जल राजिक हाजीर होता सुरवेत कालाचरी मिगेले सम उल्लेखनाची म्हणल काढणार वाटिक जाम हजार वर्ष जलेरी कर्दम प्रजापती एक चकारून येण्याची तो तपश्चर्यांतो अशिलो ही सेव करता अशी जनना हक्का तिगेल वेर मस्त येऊन मिंगिते मिगेल कसं मिगेल प्रियती तिगेल गोस्करा कसले एक प्रियतम जाम असेल तसं काम कोर का म्हणून निघताना तू कसं जाऊ का म्हणून सांगते ते तर ती सांगते की मग कसले जाऊची नाही मग द्यामान मग मिगेल अन्नानं दाखवलेलं वाटे कधी ते प्रजोत्पत्ती जाव योग्य रीतीने प्रजोत्पत्ती कोरच्या कधी मग हे असते तर शावनो तुका मुखार सुनो ब्रह्मसो या वाढो का म्हणल्या का प्रजोत्पत्ती जाऊच्या तू प्रजा उत्पन्न कोर का म्हणून ती मागते त्याजना ताकई दिसतं की बाई हजार गटल्यान कालात हे केवल परिचर्य केलेलं तिगेल अंग पडेले रे घरी धुळे न इत्यादी का न्याजला तिथले काम करता असते आणि आज्या म्हणके नाही त्यांचे घरांना की हंत की बाई सुनतांगे तपस जाऊच त्यातून तसं काम करताना आणि अनेक नाही कशी म्हणून सांगले रे त्यांचे बाई मन शांकेतनं शृंगार गोरका म्हणून सांगले रे ब्राह्मणान पडे मात्र शृंगार गोरका तर श्यावनो आणि कालिदास एक वर्णन करते कोणा विषयाचे म्हणून सांगले रे शचीदेवी विषयाचे शचीदेवी म्हणाली इंद्राल बायल ती म्हणते की कालिदासाला वर्णना तुका एक दिस कोणी फुल म्हणजे तसं सौभाग्य नाव गो कारण कसं आहे म्हणून सांगले रे इंद्राक अनेक नाव पुरुहूत म्हणून नाव इंद्राला नाव पुरुहूत म्हणणार तो कसं पुन्हा पुन्हा आहूत हा कसले एक यज्ञ जल कसले एक कर्म जल इंद्राक आहुती ना तिलना तसे नित्य तक बाहेरी जेवण तक भीतर जेवण म्हणाले ना घरात जेवण यांची ना जेवणात तक नित्य काही वचन कच्ची एक पोम जेवचे तीन वचन करताना आहार स्वीकार करता तसे तुगेल बम म्हणून घरात तू असा ना तसे तू अलंकार म्हणाले ना जल्ला म्हणता पुरा कोण कालिदासू अशी उद्रेक काढता तशी खंयची रीतीत अलंकार इत्यादी करनाशी ते पर कोणकी मिगेल पुढं का अलंकार कोर का जलल तसल तो कर्दम प्रजापती तो ध्यानास ताकि या खंयची आणतो याना तशी म्हणल रीती तो ती कसं करत अशी कसले अलंकार नातील त्या पंका आणि या जलल तशी हीची त्या कर्दम प्रजापती सेव करता अशी त्याना कर्दम म्हणके जायत तुका योग्य जाऊन असेल तसं या करता पडया एक क्षणाची वेळ कष्टता त्यांचे समयाचे कंचकी ताण केलं तसं तपस्या बलान करताना तो एक दिव्य जाऊन असेल तसं विमान निर्माण करत कश्यप विमान म्हणून सांगले तंत 9 अंतस्त के 9 फ्लोर्स असं 9 अंतस्ताच विमान त्या विमानांतू एक घंटे जलारी योग्य जाऊन असेल तसं रत्नखचित जाऊन असेल तसं मंच या सर्व कसं पुरे द्रव्य पडेताना आकर्षण जाव का तसं पुरे द्रव्य ना एक फ्लोर एक रीती तसं भक्ती जाऊन असेल तसं दिव्य जाऊन असेल तसं विमान निर्माण केलं 9 अंतस्था विमान निर्माण केलंय सर्व द्रव्य कसं पुरे जाव का काही दिलंय सर्व पुष्प सर्व फल कसं भोगा कोरका सर्व भोगाच्या इत्यादी सर्व ते विमान निर्माण केलंय तिगल तिकड पळयताना ही सेव करून अंगा बरी दूर लागूनच एक म्हणके बस हे कंची बिंदू हे सागर हे बिंदू सागराक एक पंता बुडून यो नाव यो वत्ता सीधा बंगनान केला लाजनी म्हणता सीधा बिंदू सागरा वत्ता बुडकी मारता उठायचं कसं मक्षी जाना हजारो हजार तरुणी कन्या रबले हिने बुडका जलर की एकली बुड्डीली उठायताना मक्षी जाना हजार कन्या रबले हिने अपस गुण कोणा म्हणून सांगताना पुरे धाव नेऊन कृतांजली राव रबले तुगे खंचकी सेव करच्या काम कद्या मारंग पेटेला तुगे कसं सेव कर काम म्हणून सांग तशी तिथली दास्य तिका एक पण बुद्ध नेवका जलरी असते त्यांनी पुरे तिक योग्य रीतीने खंचकी आभरण इत्यादी कारण भूषण कोण दिता की
आणि थंय वतना खंयची कर्दमाल हज्जन करतना ही 9 रूप घेतली. देवहूती 9 रूप घेता आणि कर्दमय जरी 9 रूप घेऊन एक अंतस्तार एक रूपार करताना ते विहार करता असताची. आणि ते विमान कशी म्हणून सांगले आजकाल टेक्नॉलॉजी कशी म्हणून सांगले रे केलो सांगले पुरो जो मॅपान सिलेक्ट केले रे त्याचा जितल्या ऑटो ड्राईव्ह ते वता हे त्याने ना के मनान तो लेखले खंयची स्थानावच का म्हणून मना लेखले रे ते विमान ते येऊन पावयतल तसं लेख अत्यंत ऐशारामेरी त्या हांतू कोरग्यात तसं विमान हारी 100 वर्ष काल पर्यंत योग्य रीतीने पूर्ण जावन असेल तसं तृप्त जावन असेल तसं जीवन करतितल्या ते विहार करता 1000 वर्ष तीन केलं तसं तपस्या हज्जन करताना 100 वर्ष कालपर्यंत भोग इत्यादी जता असता जत तरी 100 वर्ष अपास तिकडे एक तृप्ती जरी ही म्हणाल तसं कर्दम प्रजापती कडल्या अपास पुढल्या विमानाचे गुंदेवलं तो जवच्या विशेष रोज परम वैराग्य परमात्मा आज्ञा अप्रजा सर्जन कोरका हित संतोष कोरका गृहस्थ जीवन कोरका म्हणाल्या परमात्मा आज्ञा रूपार केलं तो देवता आणि हिक जनाची कन्या इत्यादी उत्पन्न जावन असता पडैत गे पडोनो इत्यादी पडैतना जन्म संतृप्त जन्म आणि कसं जाव का म्हणून सांगताना अनेक जल रिकड शिकले वाटेक जाऊन 1000 वर्षावर झाल्या जलरी पामनाले धनाक माती उभारनाश खाली पाया तो गोपडोन पुरे जल्ल्या एक चल्लो मेळलो म्हाका उद्धार करत असल एक चल्ल्यार मेळ्ळ्यानी म्हाका उत्तम आशिल्लें म्हणून सांगता. तेदना प्रथम प्रजापती म्हणत गे घेऊ नका आमका देवाला अनुग्रह खंडित अस मा खेद तू खंयचे कारणाके मना बेजार करू नजा तुका योग्य जावन असेल तसं संतान उत्पत्ती जाता पण तुमका मेळच्या नातील तसं भाग्य तू कसं तसं साक्षात परमात्मुची तुका चरडो जावन मेळता. साक्षात परमात्मा खेळत तसं सदैव काज असता त्या मात्रने तोची देव तुका जावका चलत तसं सर्व तत्व उपदेश कर तुगे जीवन सार्थक करता म्हणून सांगले. तशी इदे कालपर्यंत या जावन जातात तेदना ते कपिल नामक जावन असेल तसं परमात्मा अवतार जाता. कपिल नामक जावन असेल तसं परमात्मा अवतार जाताना देवहूती संतोष जरगे मिगेल बामणान मग कसं उत्तर दिलेलं मिगेल कसं प्रिय म्हणून सांगितलंय तर पुरे ताण संपन्न पण दिलंय तिथले म्हणताना तर दमते लोकन बार सुरुवात केली देवहूत निंदितले अयो परमात्मा कसं परमात्मा तुगे बापू सेवन तू हे पुरे रबला असं तुगे योग्य जावन असेल तसं संपत तुक मेळला आता तू वचन बाय करले कसं असता तेदना तर दम सांगते परमात्मा खंयची बापू जावनो परमात्मा हाक कारण जेवती क्लेम निगल भाग्य परमात्मा आदेश मा तितलोच अजे नंतर हे परमात्मा उपदेश कोरनो आणि तुक संभाळसूचे हक्कने मिगेले हम तू कसलेना मिगल मार्गू मिंगडू परमात्मा मा गड मार्गार उपदेश केला तसे आवनो मिगेल चर्य कसं असं त्या अंग समाप्त झाल्या म्हणून सांगून तर दमो तेकड बाहेर सरता होंगा कपिलो रूपी परमात्मा औसू पळयता औसूक मस्त एककडच्यान बामूण जमक विराहाचे दुःख घेताना त्यानं कपिला पळयत त्या संसार सागरात आम मस्त भोगली जवच्याक म्हणून दूर जावन सर्व साम्राज्य तरी धर्मकर्मार हजेरी आशिल्ले तदनंतर 1000 वर्षपर्यंत आम सर्व जावका जल कसले मी गेले बामणा सेवा इत्यादी केली त्याच्यानंतर 100 वर्ष कालपर्यंत मका अत्यंत दुःख कसल्या म्हणून सांगले धर्म करणाशी केवल भोगागोस्कर चमकल म्हणून असन्य संसार आसक्ती असन्य भोग इत्यादी मग कसल्या कर मग त्याची खंयची एक आश नाका योग्य जावन असेल तसं तत्वज्ञान म्हाका दी हांव खंयची करतना म्हाका वैराग्य उत्पन्न जाता त्या म्हाका उपदेश करी खंयची रितीने हांव चमको का खंयची रितीने मिगेर आचार आसता ह्या म्हाका उपदेश करी म्हळ्यार रितीने ती गेल्या चल्ल्या लागी कपिल नामक परमात्मा लागी प्रार्थना करतली. कपिल म्हण शब्द तू तेच कम म्हळ्यार सुख म्हणत पाती ती पहा लाती ती लहा आमका सांभाळ घेऊन आमका प्रीती करून सुख आनंद दितलोच कपिल. तशी खंयची एक मनांत मस्त दुःख दिका हांव 100 वर्ष कार्यापर्यंत भोगांतूची मी गेल्या जीवन गेल्या खंयची एक योग्य जावन असेल तसं तत्वज्ञान वचने म्हणून तसले दुःखान असताना योग्य जावन असेल तसं ज्ञान दिवच्या कळते तो कपिल नामक परमात्मा इलो. कपिल नामक परमात्माले उपदेश पळयतनाची अंगा पुरे रोमांच येता.
कसं एक वैराग्य उपदेश कसं या तत्वज्ञान जगत या तत्वज्ञान कसं सांगता म्हणून सांगली सर्व परमाणु दुखून सूर्या कशी त्या जगत्य उत्पन्न जाता कशी त्या परमात्मा पुरे भूतांतो भीतर राबून सर्व जगत्या नियंत्रण करता सर्व कार्य जावका जले कशी त्या परमात्मा भीतर राबून कार्य करेता सगळे या जगत कशी परमात्मा अधीन असं हे पुरे विषय योग्य रीतीने दीर्घ कालान करताना तो परमात्मा कोणकी कपिल नामक परमात्मा तिका उपदेश करता तेदना ती काही जलरी मस्त संतोष यो अशेष जलना मिगेल एक भाग्यान करताना मिगेल एक पुण्यान करताना असं मग एक सौभाग्य मिळेल ते परमात्माला हम तो कुणोची उपदेश घेऊचे भाग्य परमात्माला तो उपदेश घेऊचे भाग्य कितलं फाडा म्हणा तसं परिकल्पन करा इंद्राक मेळले तसं भाग्य का आणतेता त्यांची काटक उपनिषद आणतेता केनोपनिषद आणतेता केनोपनिषदा वेळारी सर्व देवा त्याने असुरांक युद्ध जत केलं ते युद्ध जताना असुरांक देव पुरे देवगणाची ते विजय जता असुरांक पराजय जताना अन्य एक पार्टी केली देवगणांक पुरे कसं काय म्हणून सांगा रे आम्हीची विजय पावलेची म्हणत तसं एक घोर उद्घोषण करताना अंगेर एक विजयाचे संभ्रमाचरण आणि करताचे वेश तेदना परमात्मा दिसल्या आमका अहंकार येलो हा कंची असुरांतरी विजय घेतले सगळे भूमंडला वाईट असं म्हणाला भितर रब्बो नाम सुरांक जय दिलेलो अंका सुरांक तज्जेन अहंकार इले अनेक चेड अनर्थ जाता कोणकी वाईट दुर्जन असाची त्यांनी दुर्जन वाईट करू पडितात सम ज्याला सज्जनाला दुष्ट दिले त्याच्यापेक्षा होणारे काही अनर्थ ना मडल कारण आहे असं एक सदुद्देशान करताना परमात्मा यक्षरूपार तांगेला रावचं नागतली तेदना यक्षरूपार राबताना तांका एक हाड आमगेला जरा कोणकी नवे राबला तेदना सुरवेक अग्नी अपयताके अग्नी पडते तू पुरे आज चराचरा ज्ञानशील जातवेद दस म्हणता तुका जायतल कोण सर्व ज्ञानशील तू तशानो जातवेद ज्ञानशील तसं अग्नी तू वचून तो कोण म्हणून निघून येऊ सांगता के सर्व देव हक्क एक मटा आहे कसं लाय मागचं सांगले नवा आ कोणता केत पडे आम्हाला एक और एक अध्ययन करताना काही यक्षा परमात्माले द्रावचन प्राप्त के परमात्माले द्रावचन प्राप्ताना आणि सुरवे निघू का नाव परमात्मा तू कोण म्हणून त्याची भीतर परमात्मा विचारते तू कोण तेदना हक्क सुरवेकाची अहंकार आशिलो आ म्हणजे अग्नी जातवेद सामा पुरे आदिमक चराचरा ज्ञान सर्व या पृथ्वी कसं असं त्या पुढे आम दहन करच्या समर्थ शिलो आपण सांगितले ओहो तुका सर्व पृथ्वी दहन करच्या सामर्थ्य असलं तसं एक ताण तळण्यात राहतो तू सगळ्या पृथ्वी नका या तण तू जड आहे तो सुरवे अशीची जोडाच्या आपल्या इथं लागना सगळे तके सर्व सामर्थ्य घालता जोडाच्या जाय तेदना तो तगेल कचकी अहंकार खंडन जा ते देवता गेले वता मी जाना तो कोण म्हणून समजून घेऊचा जाय मला प्रयत्न करनी तगेल अहंकार दाखवचा चमक तदनंतर आपस प्रवाह वायू पुरे जन सांगतात पण अग्नी काही जाय ना तिला अग्नी मोडवा का जरा तू जाऊ का तर जाऊन अग्नी पैसे सामर्थ्य तू केलं तसं तू वचन निमित्त देव कोण म्हणतो यक्ष म्हणून या वै तशीची एक उमत सारखं यद्राजन कर यद्रावतन परमात्मा पास निघिता तू कोण त्याचा नियम सांगता वायू मातरिश्वाम सर्व या कचकी प्रपंच या पुरे मी गेलं दिन आव तरी श्वासोश्वास जाग जल तसं वायू दीना नासिक वायू हाम आव तरी वायू दीना प्राणी संचलन ना तसं वायू हाम मळल रीतीने तो वायू लगेच अहंकार लागेता त्याचा ना परमात्मा त्यांची कर्ण हा गेला तर वरदा तिथली तू या कोणच्या नका या कर्ण हल्ले पुरं रूप रूप तर्ण कसा हल्लो ते सगळे भूमी हल्ले का रूप रूप हल्ले का रूप पडायचा बहुजाड मानलं सर्व पडायचा हे तर्ण कसं असमा का म्हणे कशाला हल्लून ना के म्हण तिथले प्रयत्न केलेली तर सर्व तर्ण एक तर्ण हल्लोचा जाय त्याचा ना ताव तगेले अहंकार खंडन जावनो थई होता त्याचा पुरे जन कडेर म्हणतात देवेंद्र तू वचून निंदी कोण म्हणून त्याचा त्या वाकळता इंद्र येतात सेलरी आवत कोण म्हणून निघताना तू सुरवे कोण म्हणून सांग आपण सांगते गॅरंटी त्यांना नाव फट्टी मारू जाय सत्यभाषी परमात्मा त्यातने इंद्र सांगा ना तस जाऊन मागील तत्वज्ञान घेऊच्या बाहेर सरत इंद्र सुरवेक उत्तमाधिकारी गेले एक असं गुण म्हणून सांगली त्यांका कितली वेळान अज्ञानात की तिथल्याची बुद्धी अज्ञान नाश करतात अज्ञान येऊची मस्त करतात ज्याला अज्ञान नाश येऊची बघी सुलभ
म्हळ्यारी कोणकी योग्य जावन सज्जन असताची तांगेना जे दोष असलेली ते वग्गी दोष सुधार संकोन घेतात तशी इंद्रियत जर हागेला दोषच खंडित जर यो दोष सुधार संग घेऊन यो योग्य तत्वज्ञान घेता म्हणून तसा निश्चय असतो तस जावनो परमात्मते विरोधान कोरनो उमादेवी एदरा कोरनो तिगर करे तत्वज्ञान दिवे या संगील कसला का म्हणतो रे इंद्राग्दय तत्वज्ञान जेव्हा कधीला परमात्मा साक्षात दी जररी देवभूती भाग्य पडया इतकाची चरडू जावनो तिने अंचाण वात्सल्याने पळवका अंचाण उपदेश घेऊन ये कोरका तिका अत्यंत मोगाचो सर्व एक तिगे अधिकार तकोच गेला ना अधिकार तीन व्यक्ती गेला असं एक सौभाग्य त्या देवभूती म्हणता त्या कपिल नामक परमात्माला दिव्य जावनशी उपदेशो ती ऐकता त्याच्या नंतर अनेक दोह तिची आपूत प्रसूत आपूतील काणी अष्टमस्कंदार यज्ञानवाद परमात्माला वेळा प्रसूत प्रसूती कोण म्हणून सांगलेली दक्षाल बाय किंवा दक्ष कोण सर्व जना कळलेली काणी ज्याला भागवता असं तर संक्षिप्त रीती सांग दक्षाक मस्त जन चरणो रोहिण्याली चरणो दक्षाली तशीची हांगे जले योग्य जावनो सती देवी दक्षाची दाक्षायणी म्हणून नाव तसंच दाक्षायणी एकाने कलारी ते ताका कसे रुद्राल बायदी रुद्राक विवाह कोण दिल्या जलरी दक्ष मांडवण्याच्या म्हणून कलारी रुद्रा पडेल जाय ना दक्षा मामा करी हा गजाम या पडेल जाय तसं एक अवस्था तशी एक याग करते दक्ष दक्ष याग करताना सुरू एक याग करता त्याच्यात सर्व देवत येऊन असतात ते युवना युवाबाई जले पण महादेव जलरी ते येऊन पावन असता त्या पावील तसं यागात त्याला ते दक्ष पडायचे पुरे पडून ते पुरे स्वतः मध्ये एक निर्णय सांगते हा आज एक निश्चय केला कसं म्हणून सांगले कोणकी रुद्रस हक रुद्राक खंयचे कारणाक जर आराधन पाणी करून जग कसं लायक आमगेल्या खंयची सभ्य जावण्याची सरफरज उत्पन्न करचे आम्ही कसं की निर्माण करू असाची जगत की कशी निर्माण करू असाची हे योग्य जावण्याची कसं मानी येता खंयची दंड मानार सुका हक जाव का जल तसं योग्य जावण्याची तसं स्मृती आधीन करताना तांक जाव का जल तसं कॉन्स्टिट्युएन्सी असका तांक जाव का जल तसं नियम असका जरा हागेल खंयची इन्फ्लुएन्स येताना हागेल खंयची इच्छा पडयताना पुरे जन अनेक वाटेर वच्चे तसं साध्यत अस कशी घालून घेतला हा मृगचर्म घालून घेतला हस्ताजीने तांडची गे व्याघ्राजी ताने वैर घालून घेतली आम्ही वेष्टी नेसून शाल कशी पांगून घेताची तशी हस्तीची चर्म ताण नेसून घेऊचे आणि हज्जे वाघा चर्म ताणे वैरी पांगून घेऊची तशी तसं खंयची मृगाजीने घाल घेतलो तितले मात्र सर्व खंयची एक जावका जल कपाल इत्यादी खाता धुवून घेतलो भस्मान खंयची चित भस्मान स्नान करून घेतलो स्मशानवासी जावन आशिल्लो असं नाही मागीर प्रेत इत्यादी काम सर्व जनांक जर नियमन करून तांगेलो टूज भोवन खावन इत्यादी कशिलो योग्य जावन आशिल्लो तसं पंक्ती मेंटेन करताना कशी शुद्धाचार असता त्या शौची ना नित्य स्नान इत्यादी जाऊन स्मशानांचं करे आम्ही जन्म द्यायचे करतात कसले खाऊच्या ना आणि स्मशानात तू असे त्यांची सर्व भोग करतो त्यांची सर्व आम्ही इत्यादी घेऊचे असं हा का आम्ही आराधन करून जग म्हणत तसं एक निर्णय दक्ष दिले जरा महादेव तो कसले उल्लेना जर नंदी कोपेत कोणी तांक जनल मर्यादा त्यांनी सैसून घेतात जर तांगेल आराधना जनल मर्यादा कोणी अपमर्याद कोणी सैसूचा तयार नासतात तसे नंदी मस्त कोप येऊन नंदी दक्षाक नाही नातेल उल्लेदा तू कसं कशी करता तू भाज्यापाशी मरणाच्या अंग तू के तू वचन प्रजापत्य दिलवा अशी तशी म्हणाल तरी नंदी कोणकी दक्षाक शापिदा त्याचा रघु काने के कोप आहे नंदी महादेवा कसली ज्याला महादेव उत्तम ताण दक्षा उलो दक्षाक शासन कोरच्या अधिकारो महादेवास महादेवान कसले हात घेतले कोणी कसले उलोचारा जरे तुका दक्ष प्रजापती होडूच तू गेला कशी मालगड होतो तू नेले कशी
तशें तांकां पुरे जनाक शिवगणाक शाप दितले कसले म्हणून सांगले तुमगेला खंयची शैव सिद्धांत आसा तुम्ही कसकी एक आराध्य जावन अशें रुद्र आवडतात जेवच्या पळोवच्या गेल्यार रुद्र अत्यंत व्हड वैष्णव तसं वैष्णवानां यथा शंभू म्हणून यांची भागवत वर्णन करता जाल्यार आणखी ते शिवारांचो मस्त आसक्ती घेतात तांकां कसं जाता म्हणून सांगले हे पुरे तांणी खंयच्याय करताचे म्हणून सांगले आणखी आसुरी स्वभाव आसत आसली तांची चड रुद्रादी आकर्षक जावन आसताची पळयात तुम्ही सर्व राक्षस जरासंध जायत दुर्योधन जायत आणि पुरे आचरण केलं जरासंध होड शिव कितलीशी होड शिव भक्त जरासंध मेघनाथ असं इंग्रजीतो आणि पुरे पळोवच्या गेल्यार अडोड शैव कसं लायका म्हणून सांगले त्या परमात्माना ईश्वरावेर केलं तसं वरदान केलं परमात्मान आमकां पुरे जनाके कृत्य आसा तशीची खंयची महादेवाक परमात्मान दिलेली चर्येची त्या कसं म्हणून सांगले असज्जना व्यामोहन कोरका सज्जनाक चंद्री वाट्यार येवका जाले असज्जनाने इकडच्याने येयलेली सज्जनाक भाद चड तशें केन्नाय एक द्वंद्व असल्या मात्र खंयची एक पार्टी कसल्या ताका एक ऑपोजिशन असल्या मात्र ते पार्टी वाटना ऑपोजिशन नावा सर्वतंत्र स्वातंत्र्य इल्ल्या ताचे महत्व सांग तशें जावन क्वेश्चन करच्याक जो तांगेर एक श्रेष्ठत्व दाखोवच्या जो अंती एक आनंद भोगच्या जो एक विपरीत जावन असेल तसं एक मार्ग असू का तशें जावन तूं जेवच्या यथार्थ जावन पळोवच्या भागवत उत्तम वैष्णव उत्तम अशें पुरो जाल्यार तूं कसं करता म्हणून सांगल्यार असंच जना व्यामोहन करता हे केवल महादेवान मात्र केलं नाही परमात्माने केलं बुद्धावतारो अशें असंच जना व्यामोहन करात कपिलाल खंयची उपदेश कशें आसा म्हणून सांगल्यार वयल्यान पळयता विंगड वर्ग दिसता कसं लायका म्हणून सांगल्यार असंच जना व्यामोहन जावका बुद्धावतारान खंयची बुद्धान करतना सर्वतान उपदेश केलो कसो उपदेश केलो त्यांचे हे प्रपंचना शून्य जावन आसा ईश्वर म्हणना कसले ना जगत्य ना प्रत्येक शून्य भावार आसा सर्व कशी म्हणून सांगल्यार कसले वर्णन करचा ना तांचो हे जगत या तुला दिसतं ना खाली दिसच्या मात्र आसा बदल पळोवचा गेल्यार शून्य आहे आज एक वस्तू आमगेले वचून खंयची शून्य मेडिटेशन म्हणून म्हणतात तसं शून्य मेडिटेशन करता म्हणून कळण शून्यत्व म्हणजे अर्थ पळोवका जाल्यार करूकच जायना कसं लायका म्हणून सांगल्यार खंयची एक आधार घेऊन ताचेर शून्यत्व चिंतन करेल आधारून आमल्या कसं शून्यत्व चिंतन करचें आता खंयची एक रज्जू पळोवप खंयची एक दोर पळोवन त्या सर्प म्हणले के भ्रम येवची कशी खंयची एक वस्ताक विंगड रितीत पळयल्यार ताका भ्रम म्हणटात एक तुम्ही हे करतात निद्दा आसताची खंय एक दोरी तुमगेर पांया लागता भिताची खंय एक सर्प की लागली म्हणून पळयलें ना दोरी लागून म्हणून तुमकां भ्रम येयला कसा त्या दोरी पळोवन त्या सर्प की म्हणून भ्रम येईल हे भ्रम केन्ना येता हे एकार्थ ज्ञान केन्ना येता दोर असले मात्र दोर येना कसले ना जाल्यार नुसतं वैशिल कडेनाची हो सर्प म्हणून ज्ञान येता ना जाल्यार शून्यवाद तशेंच जाल्यार असंच जनाक तुमगेर खंयची तमो योग्यतेन करतना तांगेर खंयची स्वभावान करतना तांकां तसं ज्ञान येता असं नाही परमात्माने केल्या तशीची महादेवान गेले की तू अशें करता म्हणून आज्ञा केल्या परमात्मा तसं नाही प्रजापत भृगु महर्षी तिसकी परमात्मा आज्ञेनची ती एक शाप मिळालेली तरी तो ताका दिता तदनंतर आनी एकडे येतात एकडे तरी अनेक पंथा दक्ष कसं करता म्हणून सांगली वाजपेयी याग करच्या भायर वाजपेयी यागू एक सोमयागाचे एक प्रभू कसं वाजपेयी याग करताना पुरे कडेन पेटयता दोंगर वाळयता पुरे जनांक येवका जाल्यार हागेल दुवेल कडे सांगन सती म्हणटा ते चमकले जनाले हांगेले पुरे आयकताना अयो वाजपेयी याग असते नवा तू काही आपय नवा तेन्ना अन्नान आपय म्हणून सांगता जातवा घराची गंजकी एक गुट्टू त्या 12 जणांक 4 जणांना त्याला सांगू जातवा नाना बापय लाव एक आसा म्हणून सांगली तदनंतर ती सती वचून महादेवाला सांगते ठीक पहिल्यांक कशी बामणाले कसं एक विषय उरलो का कशी त्या करून घेऊ का त्या चंद्रीचेर वचून आसता ती सांगता पण हांव मिगेल बापसूरकर कडे वचा तेन्ना महादेव म्हणकी तुका आमंत्रण येयला आमंत्रण आमगेले म्हणाल खडखडे कसं आमंत्रण कोणा दिवचे कोणकी भाईले असलेली तांकां केन्ना आमगेले घरकडे या म्हणून आमंत्रण दिवया
मिगेले जर कडे कोणी आमंत्रण दिले त्यामध्ये केला लोक मानतात त्या दृष्टीने मिगेलांना मग आमंत्रण दिले नाही गो फुली पंजतना हडव मांजला आमगेल जर एक खंयची कुटुंब म्हणताना एक उत्तर जो सहज त्यांची घेऊन बसल्यावर खंय राबतात तस जाऊन हे कसले एक घेऊन पैशाना इथे पुरे म्हणताना महादेव मेर म्हणते की तू तुझ्या तू वस आ घे ना माक वचू का एक रीती अंचाड मर्यादा प्रश्न अनेक ती म्हणत गे पडा तुमगे खंचकी घटन जायचं ह्या जायचं अज्जन असतीना मिगेल भीम्यो की मिळता नाच माक मिगेल कोणी संबंधी कसं त्यांनी कोणी मिळता नाच ते चमकलेरी हजारो जन मध्ये असतात आव्हानाला तर वचू का म्हणे ना एक पंथा अशी वचू नमस्कार करण्याकडे मिगेल संबंधी का उठो असतात प्रजापती कुटुंबाच्या किती हजारो हजार जन असतात आवाज ते वचन हायलाइटच आहे ना तसं दूर मिगेल पुरे संबंधी का लोट वचू आव तांगे लोटो मेळले असता सांगतो तसं लरी औसू घरकडच्या म्हणून सांगा चढ प्रीती तिथल्या आम्ही सहन कोण दिला होतात तशी तसं एक प्रीती करताना ती बाहेर सरता बाहेर सोडणो हा तिथल्या हाण सांगलेली नक्का म्हणून बाहेर सोडणं होत तदनंतर महादेव मंगा ध्याना असता तरी तो सांगताना पुरोडाश बदल सांगता दिले सर्व आहुती विकताना त्याचे सर्व भाग कोणाकोणाक तारतम्य उत्तम अवस्थाची कारण पुरे जण त्याचे अंशेन करताना भाग घेऊन तशी अगेल खंचकी आहुती वाजपेयी या केलं आहुती ना ते इंद्रिय अग्नी होनो सर्व आहुती विचार आपता त्याचा जो अग्नी सांगता आम्ही पडया खाली वाक्य म्हणणे मात्र पडायचा ज्याला बित्तरेशील अग्निदेव आम्ही पडेनाच जे दक्षालय खंचकी महात्म्य करताना तो ते बित्तरेशील अग्नी पडायचा आणि सांगता या आहुती तू केवल मिगेल अन्नाट म्हणारी चतुर्मुख ब्रह्माक तशीची मिगेलाचो परमात्मा मात्र पावो का विंगड कोणाचे पावोच न त्याला अग्नी म्हणते नाही मिगेल कार्याची अग्रे नाही येते ती अग्नी कसं की असं त्या तारतम्य तुंगे पशी भाड कोण असं तांका पोरे दिता यूज मिगेले काम तसं पोस्टमॅनशिप मिगेले हाव दिन गेले या मिगेल चुकी देता ना तो अशी म्हणून सांगून आपास जम्यात अवहेळन करते त्याच्यात अवहेळन करताना सती म्हणते या मटा कसं लाय तू क्या तू गेले खंचकी या दिल्ललेच मिगेल हॉड चुकी म्हणते तकाऊन तू कन्यादान कोण ताक दिल्ललेच मिगेल हॉड चुकी म्हणताना त्याला त्या बमनान विषयाची अवमर्याद सैसुत्या जायनाशी सती देवी त्या कुंडा वचून या जता तैशी अग्निकची तिगे सर्व देह समापन कोंडिता तेची ती आहुती रूप पार्वता त्या विषयी हे जतना त्याला दक्षाक अंचाणिक अयो आ कोणने पाप केलाय म्हणून चला पश्चाताप सोडलेता तक समजावून कोणी महादेवालय रावून समजा कोणाचे सामर्थ्य ना पुरे जन कसं करताची म्हणून सांगली नारदा यंत्रा भेटायलाच नारदा बस तू सांग महादेवा कोण की ही तुगेल बायल सती देवी ही कंचगिरी तिरी अज्जेर वचून अग्नी वचून तिने दहन कोण घेतला म्हणून सांग त्यांना ते नारद वचून हक्का म्हणत की हो भवान्या निधनम प्रजापते सत्कृतया केवगम्य नारदा स्पार्शात सैन्यम तत् अध्वरे अभीद द्रविडम क्रोधम पराधे अत्यंत क्रोधयुक्त जत्वे ऐकतात सहज जाऊन अत्यंत प्रीतीची सती देवी तिगेल कंचकी निरंजल्ला म्हणून सांगताना अत्यंत घोर क्रोधता तदना ततो अधिकायस्तनुवा स्पृशान दिवम सहस्रबाहुर्धन सूर्यदृक् कराळ द्रंष्ट्रो ज्वलदग्निमज्वः कापालमाली विदधोद्ययुद्धः तं किं करोमि गृह्णन्तां बद्धाञ्जलि भदामि भूतनाथः आगेल कंकी ज्वालामानान करताना क्रोधान करताना जोर हस्ततेय हसन गंभीर नादोसी तशी अत्यंत गंभीर नादान करताना त्या कोपान करताना अट्टहासपोर आगेला जटा एक पंता मारता त्याना त्या जटा एक कोणो तीन कोणो उत्पन्नता कालभैरव तो कालभैरव कसे असता अतिकायः अत्यंत हार्ड शरीर तागे कालभैरवाल प्रशांत दिवम कसे असतं त्या काय म्हणून सांगरी नल्ला रबलेरी आकाश ते लागू का कितले हार्ड खाई घेऊन रबला सर्व कृष्णमय जाऊन शिल्प शरीर सर्व जटाकटा इत्यादी सोडला तसला कराळ द्रंश्र तागे दाढी इत्यादी केल्या आणि अत्यंत फळेतनाची भयभीत जाव का तयारी केली
ज्वलदग्निमूर्ज्वः तसले मत्यांतू खंयची एक अग्नीची जळतास म्हणाल तरी तिरताके कोप म्हणा त्या मटा एक ताप मात्यान तसले एक भीषण जावन असेल तसले कराळ रूप जावन असेल तसले कालभैरव ते येत आपल्याकडे झाला आणि महादेवा निमित्तास कंकिंग करो मी आप कसं कोणता म्हणतो मका आदेश करी तेजना दक्षम सयज्ञम जही मद्घाटम त्वदग्रेणी रुद्र जटाम शको मी तू आत्ताच मी सर्व रुद्रगणा घेऊन दक्ष यज्ञा वचनो ते सर्व जनांगे संहार इत्यादी करून याव ते वत्ता दक्ष यज्ञा वत्ता ते यज्ञाच अस्तय अस्त कोण घालता सर्व ते दक्षात मारो वत्ता दक्षा या करता श्रच्छेदन करता सर्व जनांक ते या करताना ते पूरे देवत्य दक्ष प्रजापती तांकेला अपराधू तक शिक्षा मिळता सर्व जलरी योग्य रीती तक जाव का कसरे कोरता म्हणून सांगून पूरे देवत वचनो स्वयंभू म्हणून लेवताच पळा तुगेल जावे तू तका दू दिला दक्ष प्रजापती प्रसूती ती गेल खंचकी वैधव्य विचारण्याची एक अनेक कसला म्हणून सांगली तगे रश्याची प्रजोत्पादन करच्या शिताना सर प्रजा संरक्षण करच्या आशे तस जाऊन तू योग्य जावशील तसं मार्ग दाखवून तक संरक्षण कोरका म्हणून सांगताना स्वयंभू म्हणून सर्व देवता घेऊन तगेल बापसुले ब्रह्माले की वत्ता ब्रह्मो त्याला प्रशांत मनस्सार असता खंचकी दिरे बैसून असता अक्षमाला हातांतू वरलेल्या हातांत जलरी ह्या कोण लगी नारदाक उपदेश करता असता ते स्वयंभू म्हणून येऊन नमस्कार घालतानाची हस्तके ब्रह्म तुम्ही कसं कारण सर्व कळलं हक्का उत्तर दिवचाक हक्क शांत करचाक प्रत्येक कोर्या तू कसले आलोचन करून जेवण सांगून ते महादेवाला जराक ब्रह्मवत्ता आणि सांगता पड्या महादेवा तुगेल कंची स्थानस तू दक्षु जेवच्याक तुगेल मावसच्या पुरो जले तारतम्यान करताना स्वरूपान करताना तू उत्तम जावस तुका आप तदन सांगितले कसले आणि मुखासून तू तप करून सगळे प्रजा सुखावस्कर तप करी म्हणून सांगेल तुका सुवेद तुगेल जन्म येताना तुम्ही ऐकले काय तशी ह्या देताना तू आता प्रजा नाश करची योग्य नाही सम्मा तुगे असं सती विरह जला म्हणून सांगून जगाली कसं विरह तुका कळणावा सर्व संहारक तो जीवा नाश म्हणून नाम म्हणून विषय तुकत नावा तकी एक शरीर नाश शिलेच दिगेल त्या तुमची इच्छा बोरका लक्षा पश्चाताप जाव का तक एक शिक्षण मिळका तगेल अहंकार खंडन जाव का मुख्य जाव कोणकी वैष्णव सची कोणकी या सची तांके इतर एक भोजन जाव कसले कोणकी जन आसुरी प्रवृत्ती जन महादेवा आचरण कोरनो ती तन्नी एक वाईट मार्गार असं म्हणून लेखतरे महादेव वाईट मार्गार असं म्हणाल तसं चिंतना त्याची वैष्णव आयोजनच महादेव उत्तम म्हणत तसले ज्ञान असका महादेवाला तो पूज्य मागणे असका आम्ही तगेल अधीन असची आम्ही मन तो नियंत्रण करता आमक सर्व वाट टाकी चलतो तगेल वेळे दृढ आस्था निष्ठा इत्यादी उत्पन्न जाव का म्हणाल तसले एक दृष्टिकोनात करताना हे सर्व घटन घडलेली तस जावनो तुगेल खंयची एक महात्म्य दाखवच्याक हे घटन जल्लेली तस जावनो खंयचे कारणांते जले तू अंका शिक्षण दिवचे आणि सर्व या जगत्या संहार करच्या भाग सोडच्या समय असताना देऊ तू काळजी करता देवानेची तुझे राज्य आज्ञा करतात सर्व जनांचा संहार कर म्हणून सांगता जगन तुझे रुद्रतांडव कोण सर्व संहार करी तदनंतर तू खावा संहार करता तू मिगेल अंतू येऊन लय जाऊ का तदनंतर मिगेल शरीर तो परमात्मा लय करता आणि प्रलय कालारी परमात्मा याची इतके कालाक त्या ब्रह्मा किती अनुग्रह केलेलं प्रलय कालाचरी ब्रह्मा संहार करून तकेल्या तुझकी अंगा चर्मान करताना मुंडास बांधून घेतली ब्रह्मचर्म शिरक पट्टी ही तसं एक संहार कोरका जला काल एक संहार अनुग्रह कोरचे समयाचा अनुग्रह संहार म्हणरी अनुग्रह तकेल तुझकी महत्व जाऊन नशे तसं जीवावधी तद कोण तका उद्धार कोरचेची त्या संहार तसं परमात्मा तुझी अनुग्रह जता तकाची तगेल तुझकी विलीन करतानाची या सर्व घटन जल्लेल्या तर जाऊन तू शांत जाव का म्हणून ब्रह्मा सांगताना मालगड जाऊन असेल तसं ब्रह्माला वाक्य ऐकून महादेव प्रशांत जता ते पुरे जाऊन ते दक्ष यज्ञ जता ते असेल देवत पुरे जन आपास प्रार्थना करताच आता अनिमुखासून कसले वाईट ज्ञान शिकवण लाभल्या जे दक्षाला आता शिरच्छेद जला हक्का तू कसले कोर का म्हणून सांगताना कदंब पडले हंगा म्हणून सांगताना
सर्व देवता, सर्व ऋषीश्वर, सर्व सदस्य ते अशिल तसं ऋत्विज सभ्य आणि पुरे परमात्मा मर्डर गोर तो हका योग्य जाऊन असेल तसं घ्या दाखव का म्हणून सांगून रुद्र आदी सर्व जणे जनरी ते परमात्मा स्तोत्र करताचे त्याचा परमात्मा योग्य जाऊन दक्षाक अपास तोंड इत्यादी देव अपास तांड रबून त्याला दक्ष रुद्राले क्षमापण मागता त्याचा परमात्मा दक्षाक उपदेश करता तसं अनर्थ करू बाहेर सगळं कोणाक द्वेष करू बाहेर सगळं तू गेल्या पशी उत्तम जामच करू त्या मात्र नाही तर रुद्राने यापुढे चर्या हाव भितर आपण करोच सर्व कर्ता हाव त्यानंतर आपण तसं भस्म स्नान इत्यादी करोच हाव तसं काय तज्ञ नसकी ना तगे कर्तव्य नाही तू गेल कसं कर्तव्य असं तू त्या कर का विघ्न कर्तव्य काय अशी कशाला केलं तशी कशाला केलं तू का करते ना तू गेल्यापेक्षा उत्तम तो त्या हाव करून घेता तू त्या अधिकार दिनी तू गेल अधिकार कसं असं त्या रीतीने तू चोर का म्हणून तसं बोधना ते परमात्मा देता अशी दक्ष प्रजापती गेलेली ती रुद्राक क्षमापण मागून रुद्र गेलेली योग्य रीती दक्ष प्रजापती काही अनुग्रह करता अशी रुद्रालय आणि दक्ष प्रजापतीला त्यांची जलम संभाळून त्या प्रसूतीला आंदोलन गेले अनेक कोण म्हणून सांगणारे ते उत्तानपादो तगेले कूट उत्तानपादा काणी तुमका पुढे जना कळतात धुवाल काय उत्तानपाद राजाक दोग जन धुवके बायल एकली सुनुईती आणि एकली सुरुची सुनीती आणि सुरुची सुरुची चल्लो उत्तम सुनीती चल्लो ध्रुव नावा पडे हा तू कळता एकले एक रुची सुरुची म्हणून सांगले सुष्टु रुची त्यांची एक चांगरीते उल्लोच लावण्य स्वरूप या पुरे सुरुची लाग सुनीतील गुण कसल्या म्हणून सांगले मर्यादस्थ जाम असेल तसं जीवन योग्य नीतियुक्त जाम असेल तसं जीवन या सुनीती तशी सुरुची करताना उत्तमत्व मिळते नीतिमत्ताना ध्रुव लक्ष मिळता म्हणून तसं संदेश गेले नावा नमक मिळता तसं सुरुची आणि सुनीती म्हणून तसं दोघजण पाहिलं त्याचा यो ध्रुव जेव जाग सनोची 5 वर्षाचल 5 वर्षाचल डाग हा गेले उत्तम पळेले उत्तानपाद म्हणून तसं नाव कसं लागा म्हणून सांगत घेत नाही एक घेत नाही त्यांची काम करच्या सुरुवे पाय बांधवर उत्तानपाद म्हणजे पाय बांधला त्यांचे एक छान काम करू का त्यांची एक रीती चला सुका त्या मानते सगळे आज निघाल्या ते पुरे सुरुवे पाय बांधून एद्रा बद्दल त्यांचं प्रवृत्ती जातलो तसं उत्तानपादाल पूतू उत्तम आणि ध्रुव त्याचा उत्तमाक पय्यार घेऊन उत्तानपाद खेळत असतं ते पळताना ध्रुवाके आश्चर्य मी गेल्या अण्णा सिंहासनाला बसला आणि उत्तमाक पय्यार घेऊन खेळत असत ध्रुवाक दिसले आण खेळत असत तशाला वचा आपण सांगून एद्रा बत्तना सुनीत सुरुचिरा पैकी ते बत्ता असतो नाही भावा कशी आण खेळत असत तशीची आम्ही माके दिल्यावर आम खेळत गेलो तशी अन्नाला पय्यार जोड बैशा पळत असत ते सुरुची सांगते तशा वच्चे तुम्हाला तुक्क तरी दवत्स नृपते भीष्ण्याम भवा आरोड मराठी तू पंचकी तो नृपती तो राय तो तगेल राय पंचकी जंगे तू चोड पैसा तो अर्हत ना कसं नाही तो सिंहासनावर बैसला सिंहासनावर अपास चोड तू पैसे म्हणून सांगा तू सिंहासनावर पैसे मिळते तू सिंहासनावर पैसे अधिकार ना तुक तरी एकदम अक्षर सिंहासनावर बैस का म्हणून असते तू कशाला का पैशाना नग्रहीतो मया त्वम कुक्षवासी नृपात्मज तू मिगेल कुक्षी मिगेल पोट्टा बैसन तू शावनो तू सिंहासनावर बैश अधिकार ना सुरुचील पोट्टा रशिलांग मा तू सिंहासनावर बैश अधिकारस नाही मग मिगेल अन्ना अजय खेळू का तू मिगेल चरणात मात्र खेळता जाऊ शिवे मिगेल चरणात मात्र सिंहासनावर बैश वेगवेगळ्या बैशाना म्हणून सांगते ना मग खेळू का म्हणून हा गेलट तसले एक काम कर बस जमाले तपस्वी देवालय तपस्वी कोण म्हणाली खाली उत्तराक सांगताच तुझ्या जरा देवालय वचन माग कोण मिगेल जन्म आपास मिगेल पोट्टा जन्म घेऊन या हाव तू कपास पोट्टा जन्म घेत तर जय जरा तू बापसुले वचन तू सिंहासनावर खेळेत तू बापसुले पय्यार खेळेत तशी देवालय तपस्वी आवस म्हणून सांग जदना यो रोड रोनो सुनीतीले येता आम्हा विशेष म्हणता समा हा वचनो अन्नाला पय्यार खेळून हा म्हणता सर
कसं लायका म्हणून सांगल्यार ती सिंहासनार बैशील म्हणजे देता आसा तिगेल पायार बैसल्या तिगेल पोटार गुण जन्म घेतल्या मात्र सिंहासनार बसुका ती तशें हांव म्हाका ती सोडताना ताका ती म्हाका सांगला कसं म्हणून सांगल्यार तपश्चर्या कर तूं म्हणून सांगला म्हणून सांगतना सुनी ती म्हणत गे आता नाका तू कसं जावका हांव खेळयता मी ती म्हणत कोणाकी एक आपास एदरा वचून रडाय कोण हें करचें न्ही तू कसं लाय हांव खेळयता कसं लाय तू ते आमनाल्या पायार बैसका म्हणलें तिगे पोटा इलोच नाय जावका न्हू चंगो तू कसं जेवचास राज्य घेऊन आम्ही संतोषात जीवन केले रे पुरो राज्य इत्यादी घेऊन होता ते लाभ घेऊ का म्हणना असं नाही योग्य नीती आपास ती सांगता जलरी हक्कात ते अनेक मना खातास कसं नाही तपस्या कोण तिगेल पोटा येले खेळोचा येता अम्मा इथं सांगता तिगेल पोटा येईल चलो राय जावो तो जे जगात पायार खेळो तू खेळचे नाका तिगेल पोटा येईल तू खेळचे नाका म्हणून अम्मा सांगतात तसे हांव भायर सरत गेलो तसे हांव तपस्या करता म्हणून वतना थंय भायर सरतना थंय नारद दिसता ती नारदाक पळयतना हे चिरडाला पळयतना एक विचित्र कांती पळयले रे व्हड रायाल एक कांती हागे दिसता आसा ಮತ್ತೆ पळयते योग्य तेजोयुक्त जावन आशिल्ली तसर तशी ಮತ್ತೆ हात खेळयताची हे भायर सरला चिरडा कसं करच्या भायर सरला तेन्ना तो सांगता की पळय हांव आतां परमात्मा तपस्या करून भायर सरला कसं लायका म्हणून सांगल्यार ते परमात्मा नेत्रा मेळतना हांव गेले आनी तूं म्हाका जन्म जावका हांव राय जावका म्हणून तसं एक इच्छेन करतना ते परमात्मा तपस्या करून भायर सरला म्हणून सांगता तेन्ना नारद म्हणके तशें तूं तपस्या आवास तपस्या कसं म्हणून करता ते कसं करता म्हणून वता तपस्या करचें हांव तशी ಒಟ್ಟು तपस्या नाही तपस्याक योग्य जावन आशिल्ली तसल्या मंत्रोपदेश दिता म्हणून सांगून द्वादशाक्षर मंत्रा उपदेश दिता तशी त्या उपदेशान आसतना तो ध्रुव वता आनी तपस्या बसतली तपस्या बसतना ध्रुवाले एक तपस्या झिया पळयतना थंय बसलो दृढव्रत जावन बसलो तेकडच्यान उठ्ठाना पादाक एक बेजार सुरू जाले अयो मिगेल चेडू खंय दिसता ना इथे ध्रुव कसला दिसता ना म्हणल्यार तसले का तर एक बितवेल्यान एक ह्या सुरू जालें न्हंय सुरू जालें उठ्ठाना पादो तेन्ना नारद येवन पावलो कितें जाल्यार तुगेलें तोंड बाबीचें आसा म्हूण सांगतना नाही मिगेल चेडू म्हाका दिसता ना कसं जाला कसं चमकला म्हणून वतना म्हणून सांगलें ते नारद म्हणजे तो मनान तूं तपस्या सांगतला जदना उठ्ठाना पादाले खंयची पायार कोण भूंय गेलेले रीती आश्रय नातेल रीती अयो तो कितले सांज चेडू ताणें कसं तपस्या करचें म्हणून रीती हांव कसं म्हूण करता जेवच्या फड रायो ते सर्व राज्यलक्ष्मी अनादृत्य पुत्रनियमान चिंतयन राय राज्य म्हणून तसं लक्ष्मी ताका जबाबदारी आशिल्ली तसं त्या राज्याच कसं एक चिंतन करनाशी त्या चेडा कसं जाता आसा चेडा कसं जाता आसा म्हणून तसं नित्य ध्यास घेवन तो उठ्ठाना पादो आशिल्ली तशी हें करतना भोंगा ध्रुवाल तपस्या सुरू जाली तपस्या करतना तेका कितें गेल्यार सांगिल्लें तसं द्वादशाक्षरा नामाचें पठण करताची तो दोळ मुच्चून बशिल्लो दोळ मुच्चून बसतना एक हें जालें एक हें करतना कसं केलें देवान दिसताना हांगा तशें हांव न्हू सुरवेक कसं केलें म्हणून सांगलें डेली जेवण करून सोडलें 3 दिसा एक पण जेवण करचें तसं जेवण करचें म्हणून सांगलें हें कसं जालें कपित बदरी आसन आहा एक तुगेलो बोर की हें की 3 दिसा एक पण करचें आनी तपश्चर्या बैश अशी 3 दिसा इंटरवल आहे आताची 1 महिना पर्यंत तपस्या केली देवीन ताकाची कसं केलें म्हणून सांगलें 2 महिना येतना आता कसं करूया म्हणून सांगलें तण पर्ण इत्यादी शुष्क जावन आशिल्लें तसं पल्ली इत्यादी कवच आपास फल कवचाना असं हें कोर न्हू 2 मासान तूं तेवे कितले 6 दिसा एक पण 6 दिसा एक पंता शुष्क जावन आशिल्लें तसं पल्ली तण इत्यादी खवचे म्हणून रितीर घेता जलरी देव येवन पाव तदनंतर 3 महिना येतना आता कसं करचें म्हणून सांगलें 9 दिसा एक पंता उद्दा मात्र पिवचें 9 दीस जाल्यार एक पंत उद्दा पिव अशी 3 महिना येता 3 महिना जाल्यार मग देव दिसानी 4 महिना येता 4 महिना कसं करता म्हणून सांगलें 12 दिसा एक पंत वायुभक्ष श्वास घेवचे 12 दीस श्वास बंद दवरचे 12 दीस एक पंत भितर घेवचे आपास निरोध करचे न्ही हें करचें अशी करता तेवें जाल्लें 5 महिने येयलो 5 महिन्यातना अनेक देव दिसांनी म्हणटा आनी सगळेची जिता श्वास आहा
एक पद श्वास घेतलो सगळो महिन्याक श्वास घेणार अशी लागता अशी करताना तदाना पुरे देवतांके काय तपश्चर्य पळयतना सैसून घेवच्या जायना देवतांगेले एक गुण कसले म्हणून सांगली कोणेही एक तपस्या करताना ताचे एक परीक्षा करचे गुण असतात कोणे एक तपस्या करता असत धर्म कार्य करता असत हे काम्य की भोगा गोष्ट करची की योग्य जाऊन असेल तसं सत्संकल्पान करचे म्हणून तसं एक कष्ट करची गुण आणि तांगे कर्तव्य तशी आणि हे करताना ते सुत्त सरपारी केली ते सिंहानाद करणं हे करणं सर्व देवता गण ताका भिवचा पळयताच सांचरडू तागे रंगा सरप येले रे जो सिंहाल जो या घरच्या ऐकले रे कसं जाव का तागे या तपस्या न्या पळेल तुम्ही निष्ठ पळेली महिने गटल्यान श्वास नाकेल राखचो हे पुरे जतना ताजी मध्ये कसं पुरे मही जतन कसं करता म्हणून सांगले पूरे सर्व तो मला आकृष्य हृदय भूतेश्वा इंद्रियाश्रया असर पुरे जतना मिगल कान भाड दिल्यार नो आणि हे कसं सिंह गोशान करताना मग भिवो का म्हणून सांगून तगेले कर्ण त्यांची पुरे त्या परमात्मा लिकड हाडचे आम कंचे रीती रीतो पळे म्हणजे स्पर्शेंद्रिय इत्यादी समजेला मात्म सर्पाल इत्यादी पळता म्हणून सांगून सर्व तगे इंद्रिय स्किना त्या हृदय तो सन्निधान करून घेऊ आकृष्य पुरे भितरीची तांदून घेऊन तसं जितेंद्रिय जाऊन राहतो म्हणजे बाह्य प्रपंचात गंध गाळणा त्या रीती तो तपश्चर्य करताना पुरे देवतोचून ते परमात्मा सांगता की देवा आम्ही पुरे रीतीने पळेल्या आता ताण इंद्रिय करणे ज्ञानेंद्रिय बाहेर घालणे तशावर आणि त्या कंचे रीती बाहेर कसले पडते तसना कंचे रीती डिस्टर्ब करू ना कसं लाग तुम्ही गणकी एक हे केलेलं आहे तागे इंद्रियान करताना आता जागो का निकलला तागे कंची चोगिंद्रियान स्पर्शान करताना हो जो कसले शब्द करताना कर्णेंद्रियान जो हो जो कंचे एक कोण बोलता कोण नासेंद्रियान जो घ्राणेंद्रियान जो हो जो कंची रीती तका चक्षुरेंद्रियान पळयताना कसले एकदा कोण होता हो का हे कसले ना सर्व इंद्रिय भितर घेतला आणि हा खंची रीतीने आम्ही बात विचारता ना खंची रीतीने आगे ज्ञान मग्न करू जाय ना आगे अनेक पक्वत जाऊन होचे तशी म्हणून सांगून त्यांनी परमात्मा काय सांगला ते परमात्मा सांगला की नाही नाही हागे तुम्ही परीक्षा कसल्या करता म्हणून शुद्ध जाऊन असेल भागवत म्हणजे भक्तोची तशा हा दर्शन दिवच्या असं तुम्ही कसले कोर नाकाची जल्ले के पंचा महिना इतले पुणे जल्लेरी परमात्मा दिसेल म्हणून सांगून एक डोळत्या बैसून तपस्या केला एक पायाला पुन्हा तपस्या करू सुरू केला सर्व याना श्वासना कसल्याना राबलेली एक पाया अशी राबून तपश्चर्य करताना संची महिन्याने करताना तो परमात्मा येलो परमात्म्यातना खंचे रीतीने हाक जागोच्या ज्ञाना म्हणतोच परमात्मा तशी कसं करता म्हणून सांगले अद्भुत जाम असेल तसं दिव्य जाम असेल तसं ते परमात्मा स्वरूप ते भितरी तागे आत्मा एक पंत रूप दाखयत एक पंत रूप दाखयताना संतोष येता पुढले नेक्स्ट क्षणांतुची ते दुखून तिरोधान देत पडेल तसं रूप आपण दिसाने मळपड रप्पाने तोळ सोडते रप्पन तोळ सोडताना ते खंची रीतीने चक्रशंख बधा पद्म इत्यादी घेऊन ते परमात्मा पडेलेलं आहे किरीट केयूर इत्यादी नाना रीती आभरण दोन त्या भितर परमात्मा पडेलेलं आहे तो सर्व परमात्मा एदराग सर्व आभरण युक्त जाव ते एदरा रबला भक्ती श्रद्धान्वित जाऊन मन गदगदयला हाका कसले उल्लोचा जगताना जेव्हा स्तुती करता म्हणून जोर मना असत जलरे रब्बिल तशी कसं आम्ही अभिप्राय आमक कसं एक जाव का म्हणाल तसं प्रेष्ठ मिळताना आमगे खंचे रीती शब्द बाहेर येणार तशी स्तब्ध जाऊन त्या परमात्मा पळयताची पाया दुखून मागच्या पळयता मागच्या दुखून पाया पळयता आणि परमात्मा चिंतन करता असता तदाना किंवा कसं करता परमात्मा म्हणून सांगली तागेला खंचे रीती तागेला हात दुखून हाड कामलेला तागेला हात असविना तागेला कपोला शंको मग केलो कडेना केलो जन हात तसं तागेला कपोला हे करताना तदाना झो महारायू त्या परमात्मा चिंतन कोण ते सांगता योंत प्रविष्ट मम वाचमिवां प्रसुप्ता संजीवयत अखिल शक्ती धरस्वधाम्ना अन्याश्च हस्त चरण श्रवणस्वगाली प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं दवा तू कसं म्हणून वर्णन करशील दवा यो अंतःप्रविष्ट मम वाचमिमां प्रसुप्ता हा तुझा स्तोत्र करचवा तूची मिगेल भितर राबून यो अंतःप्रविष्ट कोणकी मिगेल भितर राबून वाचम इमाम हे कशी उत्तर अडैतास कोणा म्हणून सांगले रे तो तूच रे परमात्मा संजीवयत यकिल शक्ती धरस्व धामना कणकी तुगेरेची वैकुंठा की खई रबून एक खंचे क्षेत्र रबून
सगळे जीवराशि का थैरा पुरुची नियमन कोर तंगे किचकी एक योग्य जामनिशित संजीवन की कशी चलो का ये पूरे केवल इच्छा मात्र को सामर्थ्यशील तो वसंतो अन्यांश्च हस्त खाली मिगेल उत्तर मात्र तुगेला दिन नाही अन्यांश्च हस्त चरण श्रवण स्वगादी मिगेल हातश्चापुरो मिगेल पायश्चापुरो मिगेल त्वगींद्रियश्चापुरो श्रवणेंद्रियश्चापुरो कसला का प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सर्व इंद्रिय सर्व पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय श्वास प्राण बुद्धी हे सर्व हांते जले तू भीतर राबून सर्व या प्रेरण करतलो असल तुका एकस्त्वमेव भगवन् इदम आत्मशक्त्या मायाख्यया उरुगुणया महराज्यनेकं सृष्ट्वा अनुविश्य पुरुषस्तदुगुणेषु नाना दारुषु विभाव असुदत् विभवासी परमात्मा वर्णन करताना अत्यंत कशल या परमात्मा सृष्टी जरा तुका तुका मन केले की तू या जगत सर्जन कोर काम मन करताना एक क्रियाशील प्रकृती ना ते करताना एक महत्त्व सृष्टी करतात कंची एक आम्ही कसं राहायचं आमचे कसले खुशी झाले आम्ही त्या कंची एक निर्माण कोणतं बरे जर तू कसं करता म्हणून सांगले रे ते निर्माण करते आणि तंतु भीतर प्रवेश करते तंतु भीतर प्रवेश करून तंतु दुकोन अनेक निर्माण जाऊचे अशी भाईल्यान राबून ताक एक प्रेरण करचे भीतर वेल्यान अनेक प्रेरण करचे अशी आई भितरी मेळून सर्व शक्ती देऊ हे एक उत्ताक त्यांचे कंची स्नेह भाव सुका पुरे मिळत कसले एक माते एक उद्दाले कोण एक कुंभ करचे म्हणले क्या हे कुंभ करताना उत्ताक कसा भाव असता माते एक माते विषय होतो अनेक माते जोड सुका जले त्यांचे स्नेह उत्पन्न जाव का जले त्यांचे अणसाण उत्पन्न जाव का जले ते उत्ताक बोल हे उत्ताक या शक्ती कोण दिलेला आहे तू भीतर आपण उत्ताक या शक्ती दितास मग तू ते कंची रीती ताकि जाव का जलन तसले मृदुत्व ताकि जाव का जलन रीती गुंची रीती सामर्थ्य ताकि जाव का जलन लेपची तसल सामर्थ्य हे पुरे तू भीतर आपण दितास त्या मात्र बाहेर कोण लेपतास निघत अशी ह्या रीती तू या जगत सर्जन केल्या तुझ्या या जगत सृष्टी विषयाचे कसर म्हणून सांगते देवा म्हणून सांगून त्या परमात्मा दिव्य जावन शिल्सले चर्य तो ते वर्णन करता परमात्मा के मस्त संतोष केला तो कसं जाव का म्हणून सांगताना योमे आधिकारोकीच कशी कर्दमान प्रजापती विंगिले तशीची ध्रुवाले कसल्या म्हणून सांगले सर्व या जगत याचे संरक्षण करचे ध्रुवाले तसल्या कसं जाव का म्हणून सांगले मक्का मिगेले अम्मान सांगला राज्य जाव का जले तिगेल पोटा दुख जन्म येऊ के मग राय जाव का तिथल्या नवा गे तथास्तु म्हणजनी तका राय केलं कसं राय केला ध्रुवाला एक परमात्मा केलेला अनुग्रह कसाला म्हणून समजून घेते खाली ते हागेल कितले परी देशील तिथल्या मात्र राय कोण राबाई आजी काही जले ध्रुवाल राज्य देतास आजी काही आमको ध्रुवतार दिसतास कंची त्या हजेरी तो ध्रुवतार आहे तो धीर रखून सर्व काल या निमंत्रण करते शक्ती त्या ध्रुवाक दिला काल सृष्टी कशी म्हणून केवळ तुम्ही आता द्रव्य सृष्टी मात्र करा मत आधी सृष्टी सांगते काल सृष्टी कशी म्हणून सांगले रे आमका ब्रह्मालय तुमची काल सृष्टी जशीची ब्रह्मालय तुमची एक तपस्वी कसल्या म्हणून समजून घ्या आमका वर्ष आमगेले 368 दिवस झाले रे एक वर्ष आता अशी आमका 100 वर्ष आयुष्य इत्यादी पुरेस अशी 12,000 वर्ष देव माना ಒಟ್ಟು केले एक ह्या जाऊच महायुग जाऊच देव मानारी 12,000 वर्ष म्हणजे अजी प्रकार करताना किती लक्ष वर्ष तशी किती म्हणजे ह्या करताना 4.5 लक्ष वर्ष पर्यंत कलियुग हज्जाचे दोन्ही मांट्यान करताना द्वापर युग कलियुगात 3 मांट्यान करताना त्रेतायुग कलियुगात 4 मांट्यान करताना सत्ययुग हे पुरे मोठं करताना कलियुगात 10 मांट्यान करताना म्हणतात म्हणजे 4 + 3 + 2 + 1 म्हणजे 10 जाता म्हणजे एक कलियुगा किती प्रमाण असतं त्याची 10 मांट्यान करताना एक महायुगा प्रमाण असर महायुगाचे 71 महायुग मिळले एक मन्वंतर त्याचा ना एक म्हणून येऊच स्वयंभू स्वारोजिषु उत्तमो तापस वैवस्वत इत्यादी 14 मनसच
ತನಕ ಯಾಕೆ ತನ್ನ 71 ಮಹಾಯುಗ ಮಾಡಿ 71 ಪಂಥ ಕೃತಯುಗ, 71 ಪಂಥ ತ್ರೇತಾಯುಗ, 71 पंथ द्वापर युग, 71 पंथ कलियुग. इथले समजून घेतलं एक म्हणून अवस्था, एक म्हणून काल. असल 14 मन्वंतर असल 14 मनु. इथले 14 मनु या जलरी या ब्रह्माला एक 12 घंटा काल, एक दिस अर्ध दिस म्हणतात, दिस आणि रात्री म्हणतात या दिस तावती एव रात्री म्हणजे 12 घंट्याक 14 मन्वंतर, 12 घंट्याक आणि 14 मन्वंतर 28 मन्वंतर. 28 into 71 71 into 10 तिथले केलं तिथली कली वर्षाची आहे. आता कली वर्ष समजा 5000 वर्ष आहे, इतके 5,00,000 वर्ष कली वर्षाची. अशी हाती 10 घंट्यात केलं महायुग, त्याचे 71 घंट्यात केलं एक मन्वंतर, त्याची 28 घंट्यात केलं ब्रह्मा एक दिस. अशी ब्रह्माला त्याची एक 365 दिवस केलं तर एक वर्ष. तसं 100 वर्ष ब्रह्मा एक जन्म. अशी ब्रह्मा 100 जन्माचे त्याचे साधन. या ब्रह्माने कशी एक जन्म या जन्मकाल परमात्मा कसं आपण सांगलं एक पण दोळ दांपून काढची. ह्या ब्रह्माला एक जन्म देतो ना त्याने दोळ दांपून काढून त्याला अनेक एक सृष्टी जेव्हा प्रलय जाऊन अपासा दोळ सोडताना त्याला नव सृष्टी जाऊच. तसला तो आलोचन करा आम्ही कसं केलंय, आम्ही किती एकादश धरली, आम्ही किती सोमवार केला, आम्ही कसं व्रत धरला, आम्ही 7 दिवस आगम केला, आम्ही 1 दिवसाची उपास आज केला, आज देवाला विशेष हवन केला. आम्ही हे देवाला केलेलं आहे तर देवा किती कालपर्यंत म्हणले का एक क्षण येणार, एक नियम येणार, एक दिवस समग्र करणार. तुम्ही अर्ध दिवसागोस्कर एक फोन करू ತಂದೆ 4 ಗಂಟೆ एक फोन करू. आज इकडे आम्हाला वाढ हवन आम्ही देवाला गोस्कर केला, देवा आम्हाला संतृप्त जाऊ काम देवा पडेल रे तुम्ही केलं हवनाच्या 1 सेकंड येणार तिथले करणे तुम्ही देवाला गोस्कर. तुम्ही गेले 100 वर्ष जन्म आणतो तुम्ही केलं तसं एक दिस तसं तग्गेल तुमची एक निमिषात एक तग्गेल दोळ पंचांत तुम्ही किती सूक्ष्म अति सूक्ष्म विषयात बघूया. सांगेल कारण कसं नाही आम्ही देवा गोस्कर करून आम्ही देवा संरक्षण करताच म्हणाल तसं बुद्धी आमची विचारायची. आम्ही देवा अनुग्रहा गोस्कर आम्ही ते कसं केले रे ऋण दिसू जाय नाही, अवसू वापसू ऋण काढू जाय ना, एक जन्माच काढू जाय ना. आम्ही किती जन्मात देवान केला त्याची ऋण आम्ही कसं म्हणून देऊ जाय देवा. असं विचित्र जेव्हा असेल तसं त्या कालमान त्या कालमानात हे की प्रलयपर्यंत दृढ राबून सर्व नियंत्रण करत असेल तर शिवशुभार रूपी परमात्मा असताना त्या ध्रुवाकडे ऐकून बैसेला. तसं ध्रुवा वात्सल्य किती परमात्मा ध्रुवा कोंडम भक्तेच्या बरोबर 6 वर्षा चरडाना 6 महिने तपस्वी कोरका तेव्हा तिथली घोर तपस्वी कोरका 6 वर्षा चरडाला तो पण तुम्ही जी 100 वर्षा चरडाक 1 घंटा पोट्टा गाणी जर टाक तुम्ही सांभाळसो त्याच्यात आलोचन करा तागेल रणनीती तागेल हटकी तागेल कसं आहे ते तुमचं सम्मान घ्यायचं त्याच्यात म्हणून आलोचन करा. तशी श्वास धोरण ताण तपस्वी केला एक पाय राखून. तसे असताना दासवऱ्यांनी सांगतायचे कसं हाव कसं होणी केला ध्रुवा तू करणे तशाला मग हे करी म्हणून त्यावेळी आम्ही सांगतायचे 6 वर्षा चरडो न ध्रुव मग किती वर्ष जाईन मग कसला करण्याची म्हणून आम्ही बदल करतायचे. जर ध्रुवाल असेल तसं भक्ती, ध्रुवाल असेल तसं निष्ठा, ध्रुवाल असेल तसं ते एक विश्वास त्या आमगेला तसं म्हणा तसं स्वपरीक्षा मी कोण घेऊ. तसं असताना आम्ही देवा खंची रीती विषमत्व जेव्हा नाही घडणे जेव्हा सांगताना आम्ही आलोचन करू काढत. तसं ध्रुवाला तुमची भक्ती बोलवून टक्का योग्य जाऊन असेल तसं स्थान देतात. त्यानंतर ते परमात्मा दर्शन जाव संतप्त जाऊन ध्रुव इकडे येतात अंके जलरी बच्चून सर्व इंजन अनेक इकडे हे म्हणत तसं एक ह्या करताना त्यांनी जलरी गाडीवर बाहेर सरता कच्ची बना अधिकर्षण केले वचा ते वचताना ते पडेताची वत्ता जलरी इकडच्या ध्रुव चमकून येतास. चमकून येताना सुरू एक आवसू हान्याने पडेताना धावून होता आणि त्याच्यावर डाकपोट ते पण अंगत आहे. त्याचं नाव म्हणतं की नारदान सुरवेका सांगितलं कोणाक उतारा पादात तो भिवू नका देवाला दर्शन जास्त गॅरंटी 5-6 महिने भीतर तो परमात्मा पळवून येता तसं तशा नारद आले का दिव्य दृष्टी कोण म्हणण्यास पड्या
ते परमात्मा कितले लायक कोण ताण समजून घेतला म्हणून पळया तुका यो या टाइमार अपॉइंटमेंट दिता बा इतले मेळटा म्हणून सांगले रे तागे कितले लायक कोण आम्ही क्लोज असले ते सांगू देता म्हणून तागे स्वभाव कळल्या कळता तशी देवाल स्वभाव कळलं नारद या देव हा कसं महिने तर दिता म्हणून सांगेल तसं नारद ताका सुवेक सांगपान दिला तशी स महिने तशी आपली जगता म्हणेल तसा निश्चय कांत केलो त्यांनी बाहेर सरलेच बाहेर सरताना होऊन येताना गट्टी नारद आपोटो आका ध्रुव आपोटो अंदरला ध्रुव आपोटो अंदरताना ते तू दवा पडेल तसं दवान तुगे कपोला पडा दवान तुगे गल्ला पडा तसं दिव्य जेवण असेल तसं तुगे शरीर ह्या म्हाका आम्ही तुका जन्म दिला म्हणून ऐकूच्या का आमका संतोष म्हणून ती सुनी ती गट्टी ताकपोट अंदरता सुरुची पळयता सुरुची नमस्कार करताना सुरुची दोळ्या बळी उड्डा येता मग हे कसला दुर्बुद्धी येईल म्हणून कळना तुका असं सान प्राय चरडा तुका कसं मिळतं म्हणून तितले हॉड राज्य सांगेल तू वचून कसं निघेला मग राज्यात वांट जेव्हा का म्हणून निघेलं नाही बापसून एक जांगेर मी जर पुत्तान बसला अनेक जांगेर तू पैशा सोडे तसे ना ह्या म्हणटा मग कठोर जाऊन असेल तसं ह्या कसला येईल म्हणून कळना म्हणून सांगता ना ध्रुव म्हणत गे ना तू त्या घेऊ नका तू ते रोज केलं नको तू ते शिवलेलं नको नची मग देवा आपलो चाजल ते तू पिढी मग सोडता हांव देवाला तपस्या करना देवा पळय नाशिलो तशें हांव तू खंयची दाखयलेलो वाट तू म्हाका अज्ञान जावन दाखोवन आसा पुरो तू म्हाका खंयचे रितीर हिंगड रितीर तू करून मेळून राज्य म्हणून सांगून आसा पुरो जाल्यार म्हाका त्या चंगाकय जाला देवान म्हाका चंगाक कोण दिला तशें हांव तू खंयचे रितीर बेजार करूं नाका म्हणून तीक सांगताना ती जाल्यार म्हणटली तुम्ही डॉक्टर बाबा योग्य रीतीने राबून असा तुम्ही अत्यंत संतोषारीची या जगत्यान तो सर्व हे करा म्हणून सांगून ती वेळी जरी संतोषार असता तदनंतर ध्रुव वाढता ध्रुव राय जावन असता उत्तम तागेल भाव तागेल ओटो असता एकानेक काला तरी उत्तम भायर सरताना तेदान कसं येता सांगरे खंयची एक शेत घे आणि उत्तमाक जीवशी मारता उत्तमा जीवशी मारताना ध्रुवाक खूप सूर जालो मिगेले हांव अत्यंत मोग केलो मिगेल भावाक कोण मारल्या म्हणून रितीरी सर्व ते एकशाल हांगू वतून ते एगरार आपण शंको पोंगतो तांगेल आणि हे या युद्धा कोण करे ताची तेदाना युद्धा वचून अशील पुरे जनाक तीन बाणान करताना अईल पुरे जनाक मारो सुरू करते ते लोकून आपास जन सुरू झाला आपास मारो सुरू करते कडेरी मस्त जन पळयता त्या परमात्माका प्रार्थना करते तुगे शांग धनुष मग पेटे हांव तुगे संहार करता ते परमात्मान अनुग्रह खंयची परमात्मान ताका धू दिल्या वाटे कोण ध्रुवाक ध्रुव परमात्मा जावे शिवशुभार रूपी परमात्मा जावे त्या रीतीने परमात्मा ताका शांग धनुष देता त्या शांग धनुष्याक तो युद्ध करता घोर युद्ध जाताना ते साक्षात जावन असेल तसलो स्वयंभू म्हणून येत राहता तसं करू भायर सरला ध्रुवाक हांव कोण तुका राज्य मिगेल उत्ताना पादाल कूद आमगेले मनुष्य संप्रदायान तू अशी ना आमगेल्यान तू कोणाके हिंसकोन जीवन करची ना आम्ही पुरे जनाक न अस्मत् कुलोचितम तात कर्म येतत् सद्विग्रहतम तू कसा आता करू भायर सरला आमगे वंशा सांगेल काम नाही आम्ही प्रजा संरक्षण करचे आशय हे यक्ष कुल इत्यादी कुल तू नाश करू भायर सरला कसं करू भायर सरला हे करची योग्य नाही तुगे फामात आनी मारला अश्या पुरो तू काल हांगी दिला तू कुगत असा एकला जन्म जाल्यार आनी मग ते जताची ती अपस्तात जन्मचक्र येऊ का तसं सर्व या कालचक्राची राज्य तू परमात्मा दिला तो शिवशुभार रूपी परमात्माची तू क्या सांभाळ घेतास तसं ध्रुव तसं तू यो तशा असल पुढे करून म्हणून सांगताना तो ध्रुव जाल्यार योग्य रीतीने समजून घेता शांत जाता एकडे येता तेन्ना यक्षराज जावन असेल तसलो रितेश म्हळ्यार कुबेरू तागेले थंय येता ध्रुवा आमगेल्यान तू येन जाला जाल्यार आज एक तू माफ कर तू खंयची तितीक शिकून घेतला सहज कोण घेतला हाजेर योग्य रीतीने आनी मुखार सून जाल्यार आमगेले बांधव इत्यादी वता योग्य जावन तू आनी मुखार सून तुगे राज्य इत्यादी करी आमगेले खंयचे रीतीने तुका आक्षेप आसना तू तुगे इतल्या राज्य करी आमी आमगे इतल्या राज्य करताची असल कसले ज्ञान जायना म्हणून सांगून तो धनदू कुबेरी जाल्यार ताका सांगपाक दिता जावन ध्रुव जाल्यार तागे राज्यपालन इत्यादी करता ताजे नंतर खंयची तागेले भूलोक आंतू तागे राज्यपाला समय जातले विष्णू पार्श्व जावन अशी तसलो सुनंद खंयची देवालय दिक्पालक आंतू मस्त चार हातू विंगड दिक्पालक जय विजय इंद्रा जाल्यार नंद सुनंद म्हणाले एकडच्यान आसताची मागीर प्रचंड मागीर बाल इत्यादी
नाना दिक्पालक असच परमात्मा द्वारपालक तंतु नंदनी सुनंद म्हणत तसं बालपालकांक तो परमात्मा पेटयता आणि ध्रुवाक घेऊन वचून तागे खंयची ध्रुवस्थानावर राबाय म्हणून सांगताच तेदना तांणी येवन ध्रुवाक सांगताची तू कोणकी राय कोण म्हणून सांगणारी आमगेल खंयची परमात्मा तुका स वर्षा प्रायरी तू दर्शन घेतलं तसं महाराज तसे हांव ते परमात्मा अपरोक्ष जावन पडयलो देखून तू अपरोक्ष ज्ञान केलं देखून तुका खंयचे यमदूतांनी हान्ने येयले आम्ही येयले वरच्याक तसे हांव आमकां परमात्मा नाज्ञ केल्या तुका वरनो ध्रुवलोका बैसोका म्हणून सांगला तसं शिंशुमार लोकाक तुका आमी वरो येयल्याची म्हणून सांगताना अत्यंत संतोष युक्त जावन अशें तसं तो ध्रुव तेगेले बायल जावन अशें तसली ती हिका देवयाने घेऊन तो सांगता अशेशी म्हणून सांगून तशें म्हणून ध्रुव भायर सरता तदनंतर ते सुनंदा व भाग्य लोक वचून ते शिंशुमार लोकांतू स्थिर जावन आजी काही जाल्यारी तो ध्रुव ते आपला ध्रुव म्हणून पोल्सतात आम्ही नित्य जावन ते पळयतात तसं लायक निंगड त्यांचे सूर्य हलचे दिसता बरलर पुरे हे हलचे दिसता ध्रुव मात हल्ला ना कसं लायक म्हणून सांगली हे शिंशुमार लोकांचे हाजेरश आमगेर हाजी प्रकार सांगतना खंयचे हाजी आता चंद्र भूंयचे सुद्धा गुंतास भूंय सूर्या सुद्धा गुंतास सूर्य खंयच्या सुद्धा गुंता म्हणून सांगली एक विशिष्ट जावन अशें तसं आकर्षक शक्ती आसा ताजे नसकिना खंयची एक युगाक एक महायुग जेवचे पर्यंत ताजे एक परिमित आसतली म्हळ्यार भूंय सूर्याच एक सुद्धा बोल्यार एक वर्ष तशी सूर्य ताची एक आकर्षक ग्रहाचे सुद्धा बोल्यार एक महायुग जेवचे जाल्यार परिमित तसं ते आकर्षक ग्रह खंयच्या सुद्धा बोलता ते तेदना म्हळ्यार ताका 14 मनवंतर पर्यंत गुंची तसले कितें आसता ते सगळे गुणलेरी तेदना 14 मनवंतर जातले त्या 14 मनवंतराचे खंयची आकर्षक ग्रह खंयच्या सुद्धा गुंत पडाय त्या शिंशुमार लोक म्हळ्यार प्रत्येक मूल जावन अशें तसं सेंटर ताजी सुद्धा खंयची भरलेली हें गुंच ताजी सुद्धा सूर्यान गुंच ताजी सुद्धा ह्या भुंयन गुंच तशी सूर्य जाल्यार चरग्रहाची स्थिर ग्रह म्हणून आमकां सांगनाच भूमीक पळयले ते स्थिर ग्रह भूमीर हाची दृष्टिकोनान भूमी सुद्धा गुणा म्हळ्यार स्थिर ग्रह म्हणून सांगचे न्हय सूर्यार खंयची ह्यांची ना गती ना सूर्य स्थिर रावनाचे म्हणून सिद्धांत आमगेले न्हय सूर्याले गती आसा म्हणून सांगताले सिद्धांत आमगेले अशी खंयची एक कालचक्र इत्यादी गुण अशी तसं संदर्भ तेदना ते ध्रुवाक ज्ञान जाला तशीची अनेक हे देव जाले प्रसूत जाले उत्तानपात जाले अनेक ध्रुव कोणा म्हणून सांगली आपूत ती आपूत एक रुची प्रजापती दिल्या थंय नको यज्ञ नाम जावन तसं परमात्मा जन्म जाला पळया स्वयंभूल कर्ण एक योग्य पळया आज जो परमात्मा नात तो परमात्मा दोन रूपार परमात्मा नात एक ध्रुव यज्ञ आणि कपिल रूपी परमात्मे जाल्यार स्वयंभू म्हणून नात यज्ञ रूपी परमात्मा जाल्यार स्वयंभू नात तशी यज्ञ रूपी जावन अशें तसं तो परमात्मा तो हागे नात जावन जन्म आयला तेदा नासकिना खंयची रीती ते परमात्माला खंयची कालाचेरी उग्र जावन अशें तसं सर्व राक्षस हांणी येवन स्वयंभूक आक्रमण करूं पळयताचे तागेले अशें तसं हें तेदना आकुती पूज जावन अशें तसं यज्ञ नामक परमात्माला स्तोत्र तो स्वयंभू म्हण करता कारण हे असं दोग जन नाचतात दोग जन परमात्मा कपिल जावो यज्ञ जावो पण यज्ञाक कसं स्तोत्र केल्या म्हणाला कारण सांगताय कपिल येवन खंयची रीती तागेल अवसूल खंयची ज्ञानोदय आयलो तो जत्तरी तदनंतर तो सोणचम करपी यज्ञ अनेक शिल्पी तागेल अवतारी कार्य कोरकाम त्या रीती ते यज्ञ नामक परमात्मा ते रब्बून आशिल्लो तेदना ते यज्ञ नामक परमात्माला स्तोत्र करता आजी काही जाल्यार अत्यंत प्रसिद्ध जावन अशें तसलें ईशावास्य उपनिषद म्हणटात ह्यांची स्वयंभू म्हणून केलें तसं स्तोत्र ताजे अनुवाद रूपारी भागवतांतू ताजे म्हणकेचे श्लोक इत्यादी हांगा पडटा ते ईशावास्य उपनिषदांतू विशिष्ट जावन अशें तसलें परमात्मा वर्णन कर स्वयंभू म्हणून पळोवचा गेल्यार ते तत्वर का म्हणून सांगून राक्षस पुरे स्वयंभू म्हणून येयले रे ते बैसून तो वर्णन करपी कसले
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीत माघ्रदत्तस्य स्पृद्धनम्. ईशावास्यमिदं सर्वं, हे सगळे प्रपंचस्य पुरे परमात्मा वास करण्याचे. कसला परमात्मा वास करचे, आम्ही घरा कसला वास करचे, आम्ही एक शेल्टर जाव का, तशी परमात्मा के आश्रय जाव का मला परमात्मा वास करता म्हणून सांगा रे. स्वयं प्रवृत्तम अशक्यत्वा ईशावास्यमिदं जगत्. या जगत्य अशी सोडल्या तर तीनशे पैसे एक पदार्थ ते दवरले तर तशीच असतात त्यांची कधी फोर्स म्हणजे मात्र त्याची मुवमेंट जाऊची तशी त्याची कधी एक मुवमेंट जाव का हे जगत्या प्रवृत्ती जाव का म्हणाल्या तर परमात्मा कसं करता सांगले भितर राबून सर्व शक्ती हे जगत्या जाव का जगाला शक्ती ऊर्जित कोण देता त्याचं ना ते सगळे प्रपंच या चलचा शक्य तसं ईशावास्यमिदं जगत् ओंगी जलरी तक्काची गुण सिद्ध स्तोत्र कसा नमो सांगले आत्मावास्यमिदं विश्वं यज्जगत्यां जगन्मनः तेन त्यक्तेन भुञ्जीत माग्रदत्तस्य चित्तनम्. या जगत्य आत्मावास्य ईशावास्य ईश म्हणून सांगले स्वामी परमात्मा म्हणून आत्मा म्हणून सांगले परमात्मा स्वामी परमात्मा म्हणून कारण वास केलं तसं या जगत तसं कसं आहे तेन त्यक्तेन भुञ्जीत माग्रदत्तस्य चित्तनम्. मनुस्मृती रचन केलं स्वयंभू म्हणून विंगडपणे नाही. आज एक आमचं पूरे हिंदू सांग हॉड एक स्मृती ग्रंथ हॉड आमके सांगेल कॉन्स्टिट्यूशन कसं आहे म्हणून सांगले रे मनुस्मृती खंचे हन्यश्चा पुरुष खंचे नानादी पंक्तेश्चा पुरुष सर्व जना की मान्य जाऊन तसं स्मृती ग्रंथ खंचे म्हणून सांगले मनुस्मृती पूरे जना येईल आम्ही मानव म्हणून सांगायचं रे आम्ही संरक्षण करून घेऊ का कसं नाही म्हणून सांगले मनुस्मृती आम्ही कोणीही मानव म्हणून सांगते आम्ही मनुस्मृती म्हणजे आम्ही संकता ना चलेल आम्ही मानवाने ह्युमॅनिटी म्हणा कसं आपण सांगत त्यात संकल्प येत ह्युमॅनिटी आम्ही कधी आधी परिकल्पना केलेली ह्युमॅनिटी नाही ह्युमॅनिटी म्हणून सांगले मनुस्मृती सांगितलं तसं परिमिती जीवन करतेची त्या ह्युमॅनिटी त्यांची मानवता त्यांचे मानवत्व मानवीयता म्हणजे त्या तसं म्हणून हक्का दिवशी मारू येत असताना हे तो उपदेश करतात माघ्रदत्तस्य स्पृद्धनम्. कोणारे बिघडाव त्यांची सोत्तू त्या तुम्ही काणी घेऊन वचू नकाच बिघडाव सोत्तू म्हणा कसं आहे परमात्मा सोत्तू तेन त्यक्तेन भुञ्जीत तो तुक कसं तुक पट्टा जाव का निघतो तज्जन सुख भोग आपस तज्जन तुझी आज तीर्थ दोड वचू नका हे सगळे एक प्रपंच टाकेला तुक कसं जाव का तुक पट्टा कसं जाव का तो त्या संदर्भात दित तुका तू त्यांची भोग कोण नसले गेला आपस तुम्ही कसल्या अपेक्षा मानू नका. त्यानंतर ते सांगता कुर्वन्नेव हि कर्माणि जिजीवे शतगुं समाः एवं तो नान्यथेस्तो अस्ति न कर्म लिप्यते नरे. तू नित्य निरंतर 100 वर्षापर्यंत पंचुका म्हणून आशस का घे कुर्वन्नेव कशी तुम्ही कुर्वन्नेव हि कर्माणि कर्म करताच त्यांचे रीते कर्म सोडणं आणि सांगेल त्यांची एक व्यक्ती कर्म म्हणस तर पुरे वैयक्तिक कर्म करताची 100 वर्ष वांचे तसे आयुष्य असतात अशी जिजीविते शतगुं समाः शतं समाः जिजीविषे पंचुका नाश कोर अशी म्हणारी कर्मानुष्ठान कोण जीवन कोर का म्हणून सांगारी आज कर्मानुष्ठान कोण ज्याने आत्महत्या कोण म्हणजे किती जीवन पर्यंत सतिक्रिया कर्मानुष्ठान कोण जीवन केला म्हणून सांगले जाय ना 100 वर्ष पर्यंत आस पंचुका म्हणून अशी घेऊन त्याचं कर्मानुष्ठान कोर का नाही त्याला हे सुलभ सूत्र न आत्महत्या कोण घेतले चल ना त्याचं कसं किती काल जीवन केला तिथे काल योग्य रूपाने जीवन केला कोणाच्या बायकेने कसं कोर का संध्या वंदन पुरे केला तर नंतर आत्महत्या केली जीवन झालं अस जाय ना जिजीविषे शतगुं समाः 100 वर्ष पंचुका म्हणून आशे कोर का मोर्चा आशे कोर नाही मंचा आशे कोर त्याचं ना कर्म करताचे जीवन कोर का अशी नाना रीतीने परमात्मा चिंतन कोर ते सांगता अग्नेन सुपकाराये तस्मात् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयुक्तान्तेन मुक्तिं विदेम. ते परमात्माने प्रार्थना करतो हे अग्निनामक जाम सिद्ध परमात्मा तू पूरे जनाक यद्रावर्ता तंतंगे स्थानावन पाविता तशाव तू अग्नि म्हणून नाव तसं अग्निनामक जाम सिद्ध परमात्माला प्रार्थना करता अस्मान सुपकाराये नया आमका योग्य जाऊन असेल त्या राये राये म्हणून सांगले मोक्ष आठवय मोक्ष आवडतात कशी बरी सुपथा योग्य जाऊन असेल तसं मार्गान करताना वेळ केवळ त्या परमात्माला परोक्ष दर्शन जावनो आमगेल खंचकी ब्रह्मरंद्र नाडी तो कोण आमगेल प्राणोत्क्रमण जावनो तुगे खंचकी त्या परमात्मा चरणारे विंदार पावतश्वर सुपथा राये अस्मान नाही त्याचा ना परमात्मा निमित्त नाही आ मिगेल अंतिम न्याय
हांव कोणाकय जाल्यार कसले एक शिक्षा इत्यादी दिवका जाल्यार तांणी केलेलं कर्मानुष्ठाना समजावून दिवची. कर्म करना अशी ताची एक अतिन्याय हांव कर, अन्याय विंगड अतिन्याय विंगड. अन्याय म्हळ्यार कसले केल्ल्याक दिना शिरपचे अन्याय, केल्ल्याक कशी चड दिवचे ताका अतिन्याय म्हणटात. तशी तू कसं केला ताच्या कशी चड दिले ताका अतिन्याय जातलो, तशी अतिन्याय जो अन्याय जो हांव करूंक तयार ना म्हणटना तेन्ना सांगले विश्वानी देव वयुनानी विद्वान. हांव कसं ज्ञान केला, हांव कसं कर्म केला हाच्या पशी योग्य ज्ञान कोणास तुका नो पळका. कसं लाग तुझी भितर आपण ज्ञान करेलेला, तुझी भितर आपण कर्म करेलेला, तुझी भितर आपण अधिकार संपादन करेलेला. तशें हांव न्हू स्वयंभू म्हणून सांगतले इतले मुगे जीवनावधी पळय तू कोणा कोणा कसं कसं कोरका म्हणून आदेश केला त्या रितीर केला. प्रजोत्पत्ती सांगला, प्रजोत्पत्ती कोणता केल्या. हांव कसं ज्ञान केला, हांव कसं सेव केला, हांव खंयची रितीर जीवन मिगेल काडला, मिगेल पुरे दुवांक जाल्यार योग्य जावन अशें तसं सांगता दिवन थंय लागून प्रजोत्पत्ती करयल्या. मिगेल दोग जाण बुद्धाक जाल्यार योग्य जावन अशें तसं मार्गार व्हरून तांगेलाचे प्रजोत्पत्ती जाल्या. तूं मिगेल खंयची स्थानाक म्हाका कसं आयोग केलो ताका जावका जाल्यार सर्व केला हें पुरे तुका कळटा. तशें हांव ताचे नंतर अनेक कसं जालें वय तू जावका जाल्यार पुण्य केल्या, जावका जाल्यार सर्व संपादन केल्या जर तांच्यो दोशय आसता न्हू ताका जावका जाल्यार द्वेशय कोण नासता, पापय कोण नासता. तेन्ना तो सांगले युयोध्यस्मज्जुगुण आमी न्हू तुका पाप नाश करचे एक व्हड विशय वेदवा. तुगे दोळ्याक तुका पळयले आमी साक्षात तुका पळयले रे सर्व आमगे पाप नाश जाता. तसं नाही अस्मात जुगुराणम जुगुराणम म्हणून सांगले रे अस्मान अल्पी कुर्वम म्हणत आमकां कोणाले त्रासान करचेची आमी केलें तसं वायट कर्म. आमी कसले एक वायट कर्म करनी कोणाले आमी सांग जायनाच. समाजान जे येता हाजेर जे येता आमी चार जाणां तोंड दाखयना शिरपची केदाना आमी कसले एक वायट कर्म केले मात हांव कसले एक वायट करनी तेन्ना तो खंय येतलो रपच्याक तो भिना. तशी आमकां सान कोण दाखयतलो आमकां अल्पी कोण रापयल तसं तें एक येन पापसाची हें पुरे मिगेलान दुखून दूर करी मिगेल आत्मा शुद्ध करून घे रे देवा. वय तुका मोक्ष दिता मोक्षान तूं कसं करू भूयिष्ठान तेन मोक्ष देवा मिगेल काय ना रे देवा म्हाका अपेक्षा. मोक्षा वचन असल सुख अनुभव सुखा, मोक्षा वचन अशी का, मोक्षा वचन या दुःख इत्यादी काम दूर राखू का असं कसं ना. एकांत मुक्ता केवळ तुगेले प्रणाम करच्या तुका नमस्कार करच्या म्हाका मोक्ष जाव का तशें जाव न्हू. म्हाका योग्य वाटे रे तूं वर त्या मोक्ष इत्यादी म्हाका दिवय चांग वाटे रे म्हाका पावय म्हणून तसं प्रार्थना तो यज्ञ नामक परमात्माला करता. यज्ञ नामक परमात्मा जाल्यार रे तागेले खंयची प्रार्थनेक अत्यंत संतृप्त जाता. निष्काम जावन अशें तागेले आराधन पळयता तांतय ताण दिलें तसं नीती पळयता. हें सर्व पळयतना ते यज्ञ नामक परमात्म्योन कोणकी राक्षसाची तांगे पुरे जनाकय जाल्यार तागेले खडगान इसकेना तो पुरे जनाक संहार करता. योग्य रितीन हाकय जाल्यार योग्य जावन अशें तसं स्थानमान इत्यादी दिता. हें स्वयंभू म्हणून जातरी ताचे नंतर स्वयंभू म्हणून जातरी विंगड द्वितीय हंतु मन्वंतरांत येता तृतीय मन्वंतरांत उत्तम नामक म्हणून येता. तदनंतर यो येता तापस नामक म्हणून येता. अशी नाना रितीरी मन्वंतर येवन आत्ता आमगेले प्रसक्त जावन अशें तसले वैवस्वत म्हणून इत्यादी घेवन आतां आमगेले बैसून आसताची. तेदना तो सांगता जो उत्तम कोण म्हणून सांगले रे उत्तम नामक मन्वंतरांत एक व्हड घटन गेल्या. तसं उत्तम नामक मन्वंतरा आजी काही जाल्यार पुरे प्रसिद्धी कसं लायक म्हणून सांगले रे त्या घटनेन करतना मस्त प्रसिद्धी आसा. कशी ती घटना म्हणून सांगले रे तोच गजेंद्र मोक्ष. तसंच गजेंद्र मोक्षा निमित्ती उत्तम नामक मन्वंतरा आजी काही जाल्यार लोक प्रख्यात जावन आसा म्हणून सांगता. अशी सांगतना हाका पुरे हाका तशें रे मग त्या गजेंद्र मोक्षाचे वर्णन करी म्हणून परीक्षितू शुकाचार्याक दिता. तेदना गजेंद्र मोक्षाचे वर्णन करता. एकानेक कालारी गिरीवरवराज त्रिकूट म्हणून तसं गांव आसता. तंतू तेंची रितीरी योग्य जावन अशें तसलें एक फलोद्यान आसता. त्या फलोद्यानांत थंय एकलो एकदा गिरिकाननाश्रयः केरीण बिहि वारुण्या यूथपाश्चन तागेले खंयची एक व्हड घट घट म्हणटात. घट म्हणून सांगले रे हस्ती समूहाक घट म्हणटा. तसले हस्ती समूह घेवन गजेंद्र हाक दिला घेता
ते पळयता एक उद्दापिवचे हे असता ताका उद्दापिवच्याक थंय वता. उद्दापिवच्या वतना थंय व्हड एक सिसड आसता. ती सिसड कसं करता म्हणून सांगल्यार ते गजेंद्राक पांयां घट्टी धरता. च्या बोन धरता आनी हाका आनीकय ते आमचो भितर धाडटा. तो गजेंद्र जेवच्याक मस्त सामर्थ्य उबेग एक सिसड काही गजेंद्रा शरीर काही तशी करतना किंवा कसं करता म्हणून सांगल्यार प्रयत्नपूर्वक एकड ताणता. एकड ताणतना कितले ताणल्यार त्या वेळी सोडा त्या वेळी जाल्यार घट्टी दवर नासता. तशी हांगेर संघर्ष जाता आसता थंय आशिल्ले वरलेले पुरे प्रयत्न करून हाका तागेल सोडला वरलेले हाजेर पुरे करून हाका पास मागशी तांच्याक वरलेले तागेल हानी पळयताच जे कसं केल्यार ती सिसड सोडताना अशी करतना कितली काळ जाता म्हणून सांगल्यार समाज सहस्त्रकाळ 1000 वर्ष पर्यंत अशी हांगेर युद्ध जाता आसता. आणि मग भायर येवच्या पळोवचे त्या सिसडीक सोडा आशिल्ले आपच्या पळोवचे अशी ह्या रितीन जातना कडेरी गजेंद्राक कळटा ह्या मिगेलाचेर कसले जावचे न्ही. ह्या परमात्माना कोरता अत्यंत परमात्मा चिंतन करता. ओम नमो भगवते तस्मै यतचिदात्मकं पुरुषाय आदिबीजाय परेशाय हि धीमहि यस्मिन्निदं यतश्चेदं येनेदं इदं स्वयं योऽस्मात् परस्माच्च परस्तं प्रपद्यते स्वयंभुवम्. परमात्मा तूने श्री कोण रे देवा यद एतद आत्मकम या सर्व पुरे तुझे शरीरात्मक जावन असेल तसं सृष्टी या गजेंद्र आशे परा या पुरे ह्या आशा परा हे पुरे तुगेला तीन तू भितर राबून या सर्व काम करोच. तुका माने केल्याने या क्षण येना तुका माने केल्याने या 1000 वर्षे तांडवे तस जावनो यस्मिन्निदं यतश्चेदं येनेदं य इदं स्वयं. कोणा निमित्ताने चलता असं कोणा या पैसून करीत असं कोणाची पैसून अनुभवसित असं असल्या स्वरूप तुगेल्या तस जावनो यो अस्मात् परस्माच्च परस्तं प्रतिपद्यते स्वयंभुवम्. यो हज्जापशी कंची उत्तम जावनस विषय तज्जापशी अनेक उत्तम जावनशील विषय तज्जापशी उत्तम जालं तसलो अत्यंत सर्वोत्तम जावनशील तसं स्वरूप तुगेल. आणि पुरंदरदास वर्णन करता असं कशी म्हणून सांगल्यारी त्या गजेंद्राने काय केलं म्हणून सांगल्यारी यो तागेले सोंटीलाड काढल्या आणि थंय आशिल्ले फूल वयर उबारले की बाबा आमक जाल्यार 2 हात असं हाका गजाक एक कर तशा करी म्हणून नाव गजाक अनेक नाव करी म्हणून सांगले करा हा अशी असते ती करी त्याला म्हणून सांगले तागे सोंडी तसं सोंडीला या गजे हाजे हत्तीक असतं दपून ताका कसं करता म्हणून सांगले त्या सोंडलान एक फूल उबारते आणि ते म्हणते कसं पद्मनाभ तूची मग राखो का तू नैशी नी दया परनो नवर साधनवो ಪದುಮ ಸಂಭವ ಎನ್ನ ಪಾಹಿ ಪಾಹಿ ಎನ್ನಲು ಒದಗಿ ರಕ್ಷಿಸಿದ कमल दोर या पद्म पडयतना कुडगा असेल काही कसं नाही पद्मा नको नाही तसं स्वयंभू होतो पद्मज जगतो तसं पद्मसंभव जावन असेल तसं त्या परमात्मा के हाके जल चतुर्मुख ब्रह्मा के जल जन्म दिला तसं त्या परमात्मा तू येऊन राखू काय देवा आमका तसं प्रार्थना करून त्या गजेंद्रान सर्व तागे शक्ती क्षीण जात मिज्जानाने कसले जाय ना म्हणून तसं मद इत्यादी सोड जात रे त्या परमात्मा प्रार्थना करताना थी परमात्मा येऊन ताका परिपालन करून तागे कशी गरुडा रूढ जावन असेल तसं तो परमात्मा योग्य रीतीने सर्व अस्त्र भरण इत्यादी घेऊन बसला ते गजेंद्राल प्रार्थनेन सुप्रसन्न जाव सोडलं तसं सुदर्शन चक्रान त्या कशी सिसडीला गेला ते पूरे जनाने वर्णन केलं त्या परमात्मा दिग्गज जाऊन शिल्प संतीजा हे कसं या सांगता होता ते कशी एक हस्ती ग कशी एक सिसडी इंदरल्या आणि प्रार्थना केलेला परमात्माने सोडवायला कसं आहे ह्या एक भागवतांत येऊ का जरे दೊಡ್ಡ ऋषीश्वरांगेलमध्ये दೊಡ್ಡ अंगेलमध्ये त्या परमात्मा अवतार कथामध्ये एक हस्ती आणि एक सिसडी आणि घरची कारण कसं असं म्हणून सांगले या हस्ती म्हणा पणाईने सर्व जीवराशीच हस्ती सिसड म्हणा कसले नाही या भवबंध या संसार म्हणले सिसड आम्ही 1000 वर्ष पर्यंत या संसार बंद आलो अशी केले जांग येता तशी केले जांग येता अशी जांग तशी जांग म्हणून सांगून सहस्र म्हणून शब्द पूर्ण म्हणतस आम्ही कितली पर्यंत जाता तितली पर्यंत त्यातून सध्या सृष्टी सुरू झाला
आम्ही या संसार चक्रा केदन दुखून असं अनादिकाला पूर्ण सृष्टी जातास आजी के आमको मोक्ष मिळणे कारण कसं मोक्षाच्या पहिले आपण रिटर्न येऊच्या ना आम्ही अनेक संसार असं म्हणून सांगले आमको मोक्ष मिळणे म्हणून गॅरंटी तशा इतली कालपर्यंत आम्ही कसं प्रयत्न करत असायची आम्ही प्रयत्नाने या संसार दांडू येत केलो जण असच कसं लाय म्हणून सांगले मग आमच्या नंतर पाप पुण्य दोन्ही असं त्या पाप पुण्य कशी कोणी येतात म्हणून सांगले भोगान नसकीना आम्ही त्या पुण्यक्षय कोणी येतात वय भोगान पुण्यक्षय कोरेत वय पुण्याचे भोग केले म्हणजे पुण्य असतात त्याचे भोग केले आपण सांगतो त्या पुण्य त्या पुण्य नाश का भोग करतात त्या पुण्यात जनरी मनुष्याला एक ह्या कशी म्हणून सांगणारी एक दिवसात आणि पुण्याचे हे केले एक दिवसात आणि जीवन केलेले तर 14 जन्म जेवढी पुण्य करते एक जीव एक दिवस वांत झाले तर गेल्या अकाउंट किती म्हणून पडता म्हणून सांगणारी 14 जन्म पुण्य पडत म्हणाली इकडच्या एक दिवसात तुम्ही कळवून घेतला ना ते 13 जन्म आणि त्यांचं 100 आईचे प्रकार घेतले 70 म्हणून घ्या 70 वर्षाने तुला हंती झालेली 69 वर्ष 11 ತಿಂಗಳು 29 ದಿನ ह्या महिन्यात तशी वर्ता एक दिवसा काढचे आपास नेक्स्ट दिवसा आपास तिथल्या अशी करताना तुमच्या जन्मान तुमच्या भोगानं त्यातून तुम्ही साध्य या सगळे संसार मध्ये चक्रोजा करत तुम्ही अकाउंट खाली जाय ना ते वाढतावाची मात्र ह्या अकाउंट कशी म्हणून सांगले वाटेल तिथले मात तुमच्या तिथले भोगू काच्या तशी हे नाही क्षय नसतील तसं ते संसार असल संसार आपण राखो काजले असल ते पुण्याबंधन कातोर काजले ते परमात्मा न कातोर का शास्त्र स्पष्ट जाऊन सांगतात ते परमात्मा अपरोक्ष ज्ञान घेताना परमात्मा कशी आमको पुण्य दिवची म्हणून सांगली कारण आम्ही केलेलं पुढे पोटले पण बांधून दवरती आहे त्याचं तुम्ही हे करताना एक पोटली सरली पडले तुमच्या एक पंथा 10 पोटलीला देऊनच तुमच्या त्या पोटली एक पोटली सरली पडले अनेक पोटली देऊ तुमच्या नाही 10 पोटलीले असतात मागीर ते अकाउंट आणतो ते कोटी गटान पोटले तुमचं त्यांची कानाच्या परमात्मा अपरोक्ष ज्ञान देता त्याचा तुमच्या त्या मागशेशील कोटी गटल्यान पोटलेस पडा ते पुढे एक क्षणातून भस्म कडे तुमच्या वरची कितल्या म्हणून सांगले 10 पोटली माच त्या 10 पोटली तुम्ही तंतही जलेल कशी म्हणून सांगले ते परमात्मा हजे नसते ना कंप्रेस येते जिप येते का उपमर्द म्हणतात म्हणाली एक दुःख असता एक पहिया कसं 1 लाख पहिया कसं 1 लाख गुण त्या महिनभर या जेवचे त्याच्यानंतर त्या गुण जेवचे म्हणजे अनेक किंची लागचे अशी जाय ना अशी उपमर्द करते एक पंथा त्या पुरी तुमची एक पंचवीची दशकी तंतु सहन पर शक्ती समीत जाऊ ते उपमर्द कोणते त्याला अनेक कंप्रेस जाऊन आम्ही पुण्य अनेक क्षीण जाऊन राहतो आम्ही पाप जर क्षीण जाऊन राहतो आम्ही कितले भोग करून देतात तिथले परमात्मा करेल त्याच्यानंतर अपरोक्ष ज्ञान करतोय आम्ही त्याचा मागशे तसं सर्व अकाउंट खाली झालं एकदा 10 कोटी मात्र सर मागील जलरी कल्लल कर्म मिळाला नव्हता मागील कर्माची या नाके अकाउंट वचन नाके तुम्ही कसं केलं त्याची लेप नातून अशी तुम्ही तुमची प्रारब्ध कर्म म्हणतात आम्ही भोगचे अप्रारब्ध कर्म म्हणून सांगले त्या अशी तसल्या कोटी घटल्या न्याय अप्रारब्ध कर्म म्हणतात त्या अप्रारब्ध कर्म सर्व त्या परमात्मा दर्शना नसते ना नाश्यता प्रारब्ध कर्माचे मात्र भोग अवसाध्यता तंते जलरी उपमर्द जाऊ स्वरूप मात्र त्या परमात्मा करुणामय जाऊ परमात्मा ते दवरता त्या संदर्भात आम्ही कसं कर्म करताची कसं ह्या करताची त्याचे फलानुगुणान करताना आमचे जीवन देता त्याचे नंतर मोक्ष मिळता अशी आम्ही अनंत कालपर्यंत या संसार चक्रांतूची गुण शिकायची आमच्या सर्व प्रयत्न नसते ना आम्ही या संसार चक्रातून बाहेर येऊ का प्रयत्न केला आमच्या जायने गजेंद्र स्थिती आमचं साहजिक आजी काही केलेले आमचं किती सामर्थ्य समोरले कोण अनेक फाईट करतात मस्तच त्या फाईट केल्यावर एंड म्हणाला आम्ही सामर्थ्य आम्ही त्या देवच्या जाय ना तर परमात्मा नाही येऊ का तर जाऊन आज ते जलरी काल मिळवेल योग्य जाऊन असेल तसं मनुष्य जन्म मिळला योग्य जाऊन असेल तसं ज्ञानवंत जाऊन ब्राह्मण जन्म मिळला कारण ते वैष्णव ब्रह्म आम्ही भागवत वैष्णव म्हणतात तत्रापि शत जन्म कोटिषु मानवत्वम तत्रापि जन्म शत कोटिषु मत्परत्वम सगळे कितली की 80 लाख लक्ष जीव येऊन येसच तंतु मानव एक कितली की शतकोटी जन्मात एक पण मानव मिळच तसल मानव जन्मान शतकोटी करताना एक पण भागवत वैष्णव जन्मेच असल भागवत वैष्णव जन्म कोणी आम्ही त्या परमात्मा लिकड लक्ष घाल सगळे हज्जन असतीना आमगेले अनुग्रह पात्र जाऊ
आम्ही सद्योगांतू वचित जावन त्या परमात्मा कारुण्येन आमगे भवबंध म्हणत तसं सिसडी आमगे लागतो नाश जाव का म्हणत तसं हॉड तत्व या गजेंद्र मोक्ष आपल्याला पुरविता त्याची गोष्ट हे भागवत म्हणत तसं पुराण अंते जनरी तका स्थान इत्यादी दिलेलं तसं गजेंद्र मोक्ष चिंतन जायचं ना स्वयंभू म्हणून ताण घाललेलं तसं हजेर जायचं ना ऐकलं तसं नाना रीती नाना महंताल गुण तिकडे कपिला गेलं तसं उपदेशच्या पुरं ना आमका देवभूती गणती तिकडे आदर्शच्या पुरं कर्दमाले निष्ठच्या पुरं ते परमात्मा कारुण्यच्या पुरं हे सर्व ते परमात्मा अनुग्रहेन आमगे जीवनांते जनरी भागवतत्व येऊ का आणि पाली नामा मात्र भागवत वैष्णव जायनाशी त्या भागवतान सांगेल तसं धर्म इत्यादी आमगे जीवना येऊन तस जाम त्या देवान अनुग्रह कोरता म्हणते परमात्माला प्रार्थना कोर श्री कृष्णार्पणमस्तु।